जय। येषां चरण सान्निध्यात् भयमुक्तो भ्रमाम्यहं ज्ञानाप्तये तु तान् वन्दे यज्ञेशान् गुरुनायकान् माणिक्यवीणामुपलालयन्तीं मदालसां मञ्जुलवाग्विलासां माहेन्द्रनीलद्युतिकोमलाङ्गीं मातङ्गकन्यां मनसा स्मरामि। चतुर्भुजे चन्द्रकलावतंसे कुचोन्नते कुङ्कुमरागशोणे पुण्ड्रेक्षुपाशाङ्कुशपुष्पबाणहस्ते नमस्ते जगदेकमातः। माता मरकतश्यामा मातङ्गी मतशालिनी कटाक्षेतु कल्याणी कदम्बवनवासिनी। जय मातङ्गतनये जय नीलोत्पलद्युते जय संगीतरसिके जय लीलाशुकप्रिये। जन्माद्यस्य त्वनयादितरतश्चार्थेषु विघ्नेश्वरात् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। धर्मः प्रोज्झितकैतवोत परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं। श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परेरीश्वरः सद्यो हृत्यवहृत्यते त्वजिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्। निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः। साधु लक्षणामध्ये कृपालुरकृतद्रोह तितिक्षु सर्वदेहिनां सत्यसारो नवद्यात्मा समस्सर्वोपकारकः। कामैरहत धीर्दान्तो मृदुश्रुतिरकिञ्चनः अनीहो मितवुक्षान्त स्थिरो मच्छरणो मुनिः। कल्पो मैत्रेयः असं सांगितलं। 2 दिवसापासून आपण साधू चिंतन करत आहोत। हा जो घेतलेला श्लोक आहे हा उद्धव गीतेच्या अगदी प्रारंभाच्या अध्यायातला एक श्लोक आहे। एकादश स्कंदामध्ये एकंदरीत 31 अध्याय आहेत। त्यात पहिले 2-3 अध्याय जे आहेत ते कवी अंतरिक्ष वगैरे नवनारायणांचा आणि यदूचा संवाद वगैरे असा आहे आणि नंतर भगवान श्रीकृष्णाचा आणि उद्धवाच्या संवादामध्ये ही संपूर्ण उद्धव गीता आलेली। तर उद्धवानं जो प्रश्न विचारला भगवंताला तो फार महत्वाचा प्रश्न असल्यामुळं त्याच्यावर थोडासा मी जोर दिला होता की तुझ्या मतानुसार साधू कोण आहे ते सांग। हे फार महत्वाचं आहे। आपण आपल्याला किंवा आपल्या मान्यतेनुसार आपण कोणाला साधू म्हणतो हा भाग वेगळा आहे आणि जो या शास्त्रातला मर्मज्ञ आहे, कारण महाभारताच्या काळाचं जर चिंतन केलं तर भगवान श्रीकृष्णा इतकं ज्ञान त्या काळात अन्य कोणाला नव्हतं। अपवाद फक्त भीष्मांचा आहे। भीष्म एकमेव असे होते की एवढं सगळं ज्ञान त्यांना होतं। वेदव्यास आणि भगवान श्रीकृष्ण एकच आहेत, कारण व्यास हे साक्षात विष्णूचा अवतार आहे म्हणून मी त्यांची गणना तशी केली नाही। पण बाकी राजे लोकांच्या मध्ये जर विचार केला तर एवढं ज्ञान अन्य कोणाला नव्हतं। महाभारतातला काळच असा आहे की त्यात बहुतेक सगळ्या गोष्टींचा एक अदफपात आहे। श्रीकृष्णांच्या अवतारामुळे तो काळ थोडासा सावरला गेला एवढंच आहे, बाकी नाही तर मग ब्राह्मण्याचा अदफपात, क्षत्रियत्वाचा अदफपात, असा सगळा अदफपाताचाच तो एकंदरीत काळ आहे। द्रोणाचार्यांच्या रूपाने ब्राह्मण्याचा अदफपात दाखवला गेलेला आहे। दुर्योधन हा क्षत्रियाचा अदफपात, क्षत्रियत्वाचा अदफपात कसा असतो ते दाखवण्यासाठी दुर्योधनाचं चित्र आहे किंवा धृतराष्ट्राचं चित्र आहे। तर असं असल्यामुळं महाभारतामध्ये या सर्वच गोष्टींचं जर योग्य असं ज्ञान जर कोणाजवळ असेल तर ते फक्त महाभारतकालीन परिस्थितीत भगवान श्रीकृष्णांच्या जवळ होतं आणि म्हणून उद्धवानं आग्रहपूर्वक भगवान श्रीकृष्णांना असं सांगितलं की जे ज्ञान, जी गीता तू कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितलीस ती गीता, ते ज्ञान मला सांग, ज्याच्यामुळे त्याचा संदेह नष्ट झाला। जी गीता ऐकल्यानंतर अर्जुन हा
स्थितोस्मी गतसंदेहा करिष्ये वचनं तव असं म्हणाला. आणि त्याच्या ठिकाणी धर्मकार्पण्य निर्माण झालेलं होतं आणि ते धर्मकार्पण्य नष्ट करण्यासाठी म्हणून तू जो उपदेश केला तो उपदेश मला सांग. आणि म्हणून भगवंतांनी हा उद्धवाला उपदेश केला. पण हे सांगत असताना भगवंतांनी पद्धत पूर्ण बदलली. इथली रचनाही बदललेली, इथली पद्धती बदललेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारलेले. त्यात उद्धवाचा हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे की तुझ्या मतानं साधू कसा असावा किंवा साधूचं खरं लक्षण काय. आणि त्यासाठी म्हणून त्यांनी जो काल सांगितलं की अकृत द्रोह हा वगैरे वगैरे ही साधूची लक्षणं भगवंतांनी या ठिकाणी विशदपणे सांगितली. एका श्लोकात सांगितली तसं नाही, 4-5 श्लोकात सांगितली. त्यातल्या एक जरी गुणांचं आपण चिंतन करायला लागलो आणि आपल्यामध्ये जर वाढवलं तर हे सगळ्या चिंतनाचा उपयोग जो आहे तो आपल्या जीवनासाठी करता आला पाहिजे. मुळात हे पण आहे. ही जी सिद्धांची लक्षणं सांगितलेली आहेत ग्रंथामध्ये, सिद्ध असा असतो, स्थितप्रज्ञ असा असतो, अमुक असं असतं, तमुक तसं असतं, ते कशासाठी सांगितलेलं आहे तर ते म्हणजे साधकानं तसं वागावं, साधकानं तसं बनवण्याचा प्रयत्न करावा यासाठी आहे. नाही तर कारण सिद्धाला उपयोग नाही, सिद्ध असतोच तो तसा, त्याला तसं तुझं हे लक्षणे सांगून उपयोग नाही त्याला, जो कोणी सिद्ध असेल तो. आणि ज्याला तसं वागायचं नाही त्याच्यासमोर कितीतरी गीता वाचली तरी उपयोग नाही, आहे की नाही. म्हणून शास्त्रकार असं म्हणतात की सिद्धस्य ज्यानी लक्षण आणि तानी साधकस्य साधनानी भवंती. सिद्धाची जी लक्षणं आहेत ती साधकाची साधनं होतात. ती साधकाच्या साधनाच्या दृष्टीने त्याचं चिंतन, त्या लक्षणांचं, त्याच्या त्या वागण्याचं चिंतन केलं गेलं पाहिजे. सिद्धस्य आणि लक्षणाने हे फार महत्वाचं. आणि म्हणून आपण साधू चिंतन या ठिकाणी केलं. उद्धव गीतेत अजून थोडंसं आज फक्त आपण उद्धव गीता वरवर पाहणार आहोत. आज माझा जो विचार आहे तो फक्त उद्धव गीतेचा एकंदरीत पूर्ण स्पर्श आहे. कारण सगळ्या उद्धव गीतेला आपण स्पर्शही करू शकत नाही. उद्धवाने अजून एका ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की तुझी पूजा कशी करावी, तोही प्रश्न आहे. भगवंताची पूजा वेदांताच्या पातळीवर वस्तुतः जर विचार केला तर व्यापक असलेल्या परमात्म्याला तुम्ही आसन काय देणार आणि काय करणार वस्तुतः. पण हे जरी खरं असलं, निर्गुण निराकार असा परमात्मा, शुद्ध नित्यशुद्ध बुद्धमुक्त असा परमात्मा, याची पूजा होणं शक्य नाही, हे खरं आहे. पण तो आपल्या कवेत पहिल्याच दिवशी येणार नाही यासाठी म्हणून आपल्याकडे सगुण उपासना सांगितली, एखाद्या गुणांचं चिंतन करायला सांगितलंय. उपनिषदकारांनी सविशेष ब्रह्माचं वर्णन केलंय. शंकराचार्यांच्या भाषेमध्ये सगुण ब्रह्माला शंकराचार्य सविशेष ब्रह्म असं म्हणतात. शंकराचार्यांची भाष्याची भाषा जी आहे ती अशी आहे, सविशेष ब्रह्म. सविशेष ब्रह्म म्हणजे एखादं काहीतरी धर्मयुक्त ब्रह्म, गुणयुक्त ब्रह्म. त्या गुणब्रह्माची पूजा करायची जर असेल तर ती कशी करावी त्याची माहिती मुद्दामून त्यांनी करून घेतली. तर भगवंतांनी त्याला सांगितलं की 3 पद्धतीने माझी पूजा करता येते. एक वैदिक मंत्रांनी, दुसरं तांत्रिक मंत्रांनी आणि तिसरं म्हणजे मिश्र मंत्रांनी. ज्याला जे शक्य आहे, ज्याचा जसा अधिकार आहे त्या अधिकारानुसार आणि ज्याची जशी रुची आहे, हे 3 गोष्टी आहेत की अमुक एकच केलं पाहिजे असं काही आपल्याकडे कुठेही आग्रह नाही. हिंदू धर्माचं हे फार मोठं वैशिष्ट्य आहे ना, रुचीनाम वैचित्र्या रुजू कुटील नाना पदजुषाम. हिंदू धर्मांचं काय वैशिष्ट्य जर असेल तर हे की जशी रुची असेल त्याप्रमाणे अवघड मार्ग, सोपा मार्ग असे मार्ग आपल्याकडे सांगितलेले. तर भगवंताची वैदिकीय आणि तांत्रिक किंवा वैदिक आणि तांत्रिक यांची मिश्र, दोन्ही मंत्रांच्या मिश्र पूजा, अशा 3 प्रकारे पूजा करता येऊ शकते. ही पूजा करत असताना त्यांनी पुरुष सूक्ताचा आधार घेऊन सांगितलं की पुरुष सूक्त जे आहे त्याच्या प्रत्येक मंत्रानं एक उपचार अर्पण करायचा. 16 उपचार आहे. ही 16 उपचार किंवा षोडशोपचार जी पूजा आहे प्राय आपण एरवी करतो, ही वस्तुतः मध्य पूजा. बरं,
तसं भगवंताची पूजा करत असताना चतुष्षष्टी उपचार पण करतात, म्हणजे 64 उपचार. म्हणजे आपल्या ऐश्वर्यानुसार भगवंताला हत्ती वाहणं आहे, घोडा वाहणं आहे, काय अजून बरंच ते शास्त्रसेवा, नर्तकी करणारे नर्तन सेवा करणारे नर्तक असतील, गायन सेवा करणारे गायक असतील, ही सगळी एक 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 उपचार म्हणून अर्पण करायची. आपला जसा भाव असेल त्या भावानुसार, आपल्या ऐश्वर्यानुसार. पण हे सगळं करत असताना फार महत्वाचं वाक्य फार छान वापरले की ज्याला जे शक्य आहे त्यानं त्या पद्धतीनं पूजा केली पाहिजे, त्यानं त्या पद्धतीनं आपला भाव अर्पण केला पाहिजे. पण हे सगळं करत असताना वित्त शाठ्यन्न कारये, हे वाक्य फार महत्वाचं आहे की वित्त शाठ्य करता कामा नये. वित्त शाठ्य या शब्दाचा अर्थ पैशाची कंजूशीपणा करता कामा नये, कृपणपणा करता कामा नये. ज्यावेळेस आपण पूजा करतो, प्राय लोक इथं सगळं कृपणपणा करतात, बाकी सगळीकडे सगळं करतात, पण पूजा अर्चाच्या वेळेस किंवा अशाच्या वेळेस बहुतेक वेळा लोक वित्त शाठ्य फार करतात. तर ते करू नये म्हणून मुद्दाम त्यांनी सांगितलं की वित्त शाठ्यन्न कार्य. दुसरा एक महत्वाचा त्यांनी भाग दिलाय की जे काही वेदज्ञ आहेत आणि जे काही ब्रह्मज्ञ लोक आहेत, अशा लोकांना माझी तनु समजून, म्हणजे माझंच शरीर आहे, हे चालते बोलते माझेच रूप आहेत, मूर्त रूप आहेत, असं समजून त्यांना नमस्कार करणे, त्यांचा आदर करणे, हे त्यांनी मुद्दामून भगवंतांनी सांगितलं. हे सांगत असताना अजून एक महत्वाचा भाग सांगितलाय. एक वेळ तुम्ही नमस्कार नाही केला तरी चालतो. वेदाने असं सांगितलं की यावतीर वै देवता ता सर्व वेदविधी ब्राह्मणे वसंती तस्मात् ब्राह्मणेभ्यो वेदविद्भ्यो दिवे दिवे नमस्कुर्यात् नाश्लीलं कीर्तेत एताएव देवता प्रीणाती. देवता जर आपल्यावर संतुष्ट व्हाव्यात असं जर वाटत असेल तर वेद असं म्हणतो की जो वेदज्ञ ब्राह्मण आहे त्या ब्राह्मणाला दिवे दिवे नमस्कुर्या, दररोजच्या दररोज त्याला नमस्कार केला पाहिजे. का तर यावतीर वै देवता ता सर्व वेदविधी ब्राह्मणे वसंती. जेवढ्या काही देवता आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या देवता वेदवेत्या ब्राह्मणाच्या ठिकाणी राहतात, वेदवेत्या ब्राह्मणाच्या ठिकाणी राहतात, म्हणून त्याला नमस्कार केला पाहिजे. पण याच्याबरोबर पुढे फार महत्वाचं वाक्य सांगितलं, नाश्लीलन कीर्तयेत. नमस्कार नाही केले एक वेळ चालू शकतो, पण निंदा करू नये, हे फार महत्वाचं आहे. नाहीतर आपण दोन्ही करतो, आपल्याकडून दोन्ही होतं, आणि निंदा जर केली गेली तर आपण जे केलेलं तप आहे ते सगळं वाया जातं. आपण जे आत्तापर्यंत काही मिळवलेलं आहे, अगदी नामस्मरण वगैरे जरी केलं तरी ते नामस्मरण वगैरे केलेलं सगळं वाया जातं, केवळ आपल्या या निंदेच्या सवयीमुळं. भगवंतांनी त्याचा मुद्दाम उल्लेख इथं केला. हे फार महत्वाचं आहे. साधना करत असताना विधी जसा पाळायचा आहे तसं काही निषेधही पाळायचे असतात. नाहीतर ते हल्लीच्या परीक्षा चाललेल्या असतात, त्यात मार्क एक पडला, एक चूक आलं की पहिला मार्क कटून जातो, असं जे होतं प्लस मायनस जे होत राहतं तसं इथं पण होत राहतं. मग आपण जे केलंय ते सगळं व्यर्थ व्हायला जातं. आपण जे करतो हे करत असताना महत्वाच्या 2-3 गोष्टी आहेत. भगवंताचे काही अपराध सांगितलेले, ते अपराध आपल्याकडून होता कामा नये, त्याची गणना भगवंतांनी पुढं उद्धवाला मुद्दावून सांगितली की पूजा अर्चा जपतप हे सगळं करत असताना काही अपराध माणसाकडून होतात. काही अपराधांची मी फक्त गोष्ट सांगतो. भगवंताला जे काही अर्पण करायचं आहे ते मी माझ्या कष्टानं आणि माझ्याच श्रमानं मी जे काही मिळवलेला पैसा आहे त्यातूनच ते मी अर्पण केलं पाहिजे. दुसऱ्याचं असलेलं किंवा समोरच्यानं स्वखुशीने जर ते मला दिलं असेल तर मी जर ते अर्पण केलं तर चालू शकतं. पण दुसऱ्याचा पैसा वगैरे वापरून, म्हणजे ज्याला नैतिकता म्हणतात, त्या नैतिकतेला सोडून नुसतं धर्माचरण जर तुम्ही करायला लागला तर ते भगवंताला मान्य नाहीये, हे लक्षात घ्या. धर्म आणि नीती ह्या दोन्ही गोष्टी एकमेकाला सोडून राहत नाहीत. दांभिक लोकांचं काय होतं की ते फक्त धर्माला धरतात, नीती पाळत नाहीत. आणि तथाकथित आधुनिक नास्तिक जे लोक आहेत ते म्हणतात आम्हाला धर्माशी घेणं देणं, नीतीशी घेणं देणं. पण असं होत नाही.
धर्म आणि नीती हे एकत्र, हे लक्षात ठेवा. धर्म, नीतीला सुद्धा अधिष्ठान धर्माचं असेल तर ती नीती नीती राहते, आणि धर्माला जर नीतीची सवय असेल, साथ असेल, तर तो धर्म धर्म राहतो. एक वाक्य आहे, धर्मो नारायण साक्षात नीतीर लक्ष्मी ही, असं म्हटलंय. धर्म हा साक्षात नारायण आहे, तर नीती जी आहे ती लक्ष्मी. तर धर्म आणि नीतींचं एकत्रीकरण असलं पाहिजे, म्हणून भगवंताने मुद्दाहून सांगितलंय. एक अपराध सांगितलाय का बघा, अन्यत्र पण शतापराध स्तोत्र नावाचं एक स्तोत्र पण आहे. त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की मी जर मगाशी जसं म्हटलं की मला कोणी दिलं नसेल स्वतःहून, किंवा मी ते कमवलं नसेल, किंवा मी ते मिळवलं नसेल, तर ते मी काही जरी एखादं पान फुल जरी उचललं तर ती चोरी होते, हे लक्षात घ्या. म्हणून त्याच्यात उल्लेख काय केलाय भगवंतांनी, की दुसऱ्याच्या घरातून न विचारून आणलेले फुलं वाहणे हा एक अपराध आहे भगवंताला. कळलं का? अगदी सोपा, साधा, सहज, नेहमीचा असलेला प्रसंग आहे. म्हणजे नीतीचं किती बारीक विलक्षण विचार आहे मी तुम्हाला सांगतो. बाजूच्या बागेतलं काय विचारायचं, 4 फुलं तोड, असं आपण आता पोरालाही सांगतो एखाद्या वेळेस. नाही विचारलं तर बिघडतं का? पण बिघडतं असं भगवंत म्हणतो. कळलं का? न विचारता जर फुलं आणली, तर न विचारता आणलेली फुलं ती भगवंताला जर अर्पण केली तर ती चोरीच्या फुलांची पूजा होते. हा अपराध आहे भगवंताचा, हा फार मोठा अपराध आहे. आपल्याकडून सहज होतो, आपलं लक्षही नाही जात, पण आपल्याकडून होतो. आणि भगवंताला माहिती आहे कदाचित असं होणार आहे का काही, म्हणून त्यांनी लिहून ठेवले. म्हणजे पुष्कळ वेळा तर असं होतं की आज जर वाचलं तर बहुतेक आपलं चरित्र त्यांना माहित होतं, ते आपलं चरित्र आपण वाचतो की काय पुढं असं होणार आहे म्हणून ते त्याच्यात दिसतं. त्यांनी हा अपराध सांगितला. महाभारतामध्ये एक गोष्ट आहे, या संदर्भात मी सांगतो तुम्हाला. शंख आणि लिखित नावाचे 2 ऋषी बंधू आहेत महाभारतात. या बाबतीत एक गोष्ट आहे, त्या दोघांची वाटणी झालेली असते, आणि त्या वाटणी होऊन याची बाग वेगळी, त्याची बाग वेगळी, असं सगळं, याचं घर वेगळं, त्याचं घर वेगळं होतं. एक दिवशी शंख लिखिताला भेटायला त्याच्या घरी येतो, आणि लिखित नसल्यामुळे 5-10 मिनिट तो त्याच्या बागेत तिकडे तिकडे बघतो. त्याला एकदम वाटतं की तो समोरचा आंबा फार छान दिसायला, तो आंबा आपण खावा. तो खातो सुद्धा, आणि एकदम त्याच्या नंतर लक्षात येतं की या आंब्यावर माझी मालकी नाहीये, ही जी मालकी आहे ती लिखिताची आहे, माझी नाही. म्हणजे मी अपराध केला. मग थोडा वेळ लिखित आल्यानंतर तो लिखिताच्या समोर उभा राहतो, म्हणतो मी तुझा अपराध केला, मला काहीतरी शिक्षा दे. मी चोरी केली आहे, कारण मी तुला न विचारता तुझा बागेतला आंबा खाल्लाय. तो म्हणला, अरे असं कसं असतं, तू माझा भाऊच आहेस. भाऊ असताना एका भावाचं दुसऱ्या भावाने खाल्लं तर काही चोरी होती का? मला काय पटायला तयार नाही, तो म्हणतो, लिखित म्हणतो. तो म्हणला असं नाहीये, भाऊ जरी असला तरी आता आपलं सगळं वेगवेगळं झालेलं आहे, दोघांच्या अधिकाराच्या गोष्टी वेगवेगळ्या ठरलेल्या आहेत. तर तुझ्या अधिकारात येणारी गोष्ट मी तुला न विचारता जर तिचा उपभोग घेतला तर ती चोरीच होते, त्यामुळे तू मला शिक्षा दे. लिखित काही तयार नाही झाला, पण याला राहवला नाही म्हणून हा त्या राजाकडे गेला. राजाकडे जाऊन त्याने सांगितलं की असं असं घडलेलं आहे, माझ्याकडून चोरी झालेली, मला तुम्ही काहीतरी शिक्षा द्या. राजानं विचार केला की ज्याचा आंबा आहे त्याला याच्याबद्दल काही वाटतंय का, त्याची काही तक्रार काय, म्हणून त्याला विचार, म्हणून त्यांनी लिखिताला बोलवून घेतलं आणि लिखिताला विचारलं की बाबा रे, तुझ्या भावाने असं असं तक्रार व्यक्त केली आहे, तुझा आंबा त्याला न विचारता चोरून खाल्ला असं त्याचं म्हणणं आहे, तुझं काय म्हणणं आहे या बाबतीत? तुम्हाला माझं काहीच म्हणणं नाही, त्याला शिक्षा द्यायचं माझं म्हणणंच नाही, माझी तक्रारच नाही. राजा पंचायतमध्ये पडला. तुम्हाला तक्रार करणार जर तक्रार करत नसेल, ज्याची वस्तू आहे तो जर म्हणत नसेल की यानं चोरी केली, तर मी कसं देणार? राजाने त्याला काही, म्हणजे कायद्याच्या भाषेत तर ते बसायला तयार नाही, राजाने काही त्याला शिक्षा दिली नाही. पण शंखाला ते राहवलं नाही. शंखाने तेव्हापासून असं ठरवलं की ज्या हाताने मी हे आंबा खाल्ला तो हात मी अजिबात वापरणार नाही, आणि तेव्हापासून त्यांनी तो हात वापरायचं सोडून दिलं. मला वाटतं इतिहासात तसं दादोजी कोंडदेवांच्या बाबतीतही तसं सांगितलं जातं, पण याचं मूळ महाभारतात तुम्हाला सापडतं. ही नीती आहे.
भगवंताला एखादी गोष्ट मला अर्पण करायची तर ती स्वच्छच असली पाहिजे, शुद्धच असली पाहिजे, ही लक्षात ठेवा. कारण तो आपण अर्पण कोणाला करतोय, त्या परम अत्यंत शुद्ध पवित्र अशा भगवंताला आपण अर्पण करतोय. आणि असं असताना जर आपण कोणाला न विचारता वगैरे केलं तर तो अपराध होतो. अशी पूजा ही भगवंताला अभिप्रेत नाहीये. भगवंतानी थोडक्यात या गोष्टी सांगितल्या. मी याचा उल्लेख मी थोडंसं दुसरीकडून थोडंसं विवेचन घेऊन मी त्याचं विवेचन वाढवतोय. भगवंतानी एका वाक्यात ते सगळं सांगितलंय की निषिद्धाचं आचरण न करता ती पूजा केली पाहिजे. विधीचं पालन आणि निषेधाचं आचरण ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या. त्याशिवाय ती पूजा पूर्ण संपन्न होत नाही आणि ती पूजा पूर्णपणे आपल्याला प्राप्त होत नाही. त्या पूजेचं फळ प्राप्त होत नाही. निष्कामपणे जरी आपण फळ करत, म्हणजे एखादं लौकिक काही मिळवायचं नाहीये तर निष्कामपणे करणे आवश्यक आहे. कारण भगवंताची प्रीती संपादन करणं हे तरी त्याचं फळ आहे, ते प्राप्त होणार नाही. उलट तुम्ही भगवंताचा अपराध करा. म्हणून हे फार महत्वाचं. अजून एक दुसरा एक अपराध होतो आपल्याकडून सहजपणे. पूजा करताना काय काय अपराध होतात. पुष्कळ लोक भगवंत म्हणजे देव पूजा करत असताना देवाचे पुसायचा जो कपडा असतो, ज्याला मुखवस्त्र असं म्हणतात, त्याच मुखवस्त्रानं देवाचा पाटही पुसतात पूजा करताना. सहजपणे असं होतं पुष्कळ वेळा. तर हाही अपराध आहे. आणि बरोबर आहे, थोडं चिंतन करा. आपल्या टॉयलेटनं फरशी पुसली तर चालती का आपल्याला? तर आपल्या टॉयलेटनं फरशी पुसलेली चालत जर नसेल तर त्याचं जे मुखवस्त्र आहे त्या मुखवस्त्रानं त्याचा पाठ पुसून ठेवायचं आणि त्याच वस्त्रानं पुन्हा देवाला पुसून उचलून ठेवून द्यायचं. हे असे अपराध आहेत आपल्याकडून घडतात. निंदा, मगाशी म्हटल्याप्रमाणे निंदा ही हा अपराध आहे. अन्य देवतेचा अपराध, अन्य देवतेची निंदा. माझी देवता श्रेष्ठ आहे, तुमची देवता कनिष्ठ आहे, माझा गुरु श्रेष्ठ आहे, तुमचा गुरु कनिष्ठ आहे, अशा प्रकारचं जे काही चिंतन केलं जातं, हा सगळाचा सगळा जो आहे हा अपराधाचा विषय. आणि असं करून जर तुम्ही तत्वचिंतन कराल तर तत्वचिंतनही सिद्ध होणार नाही, हे लक्षात ठेवा. तत्वचिंतनही सिद्ध होणार नाही. कारण कोणाही जीवाचा न घडो मत्सर असं जर सांगितलं असेल तर इथं देवतेचा मत्सर किंवा अन्य सत्पुरुषांचा मत्सर हा भगवंताला अजिबातच मान्य नाही. देवतेंच्या मध्ये केला जाणारा भेद, या भेदाच्या द्वारा जे काही निंदा केल्या जाते किंवा कमी जास्तपणा बोलला जातो. लोक पुष्कळ वेळा एकमेकाला बोलताना विनोदात का विना बऱ्याच वेळा असं बोलतात, आमचा देव कसा, तुमचा देव कसा, असंही बोलतात. पण हे विनोदात जरी आपण बोलत असलो तर विनोदात सुद्धा हा अपराध होतो. हे फार महत्वाचं आहे. तर आपल्याकडून अन्य संप्रदायाचा, अन्य देवतेचा, अन्य कोणाचाही उपहास होता कामा नये. नाहीतर तो साक्षात भगवंताचा उपहास केल्यासारखा आहे. इतर ज्या काही देवता आहेत त्या देवतांचा यथायोग्य असा मान सन्मान ज्याचा त्याला दिलाच पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्या त्या देवतांच्या आशयानं ज्या ठिकाणी जी देवता सांगितली त्या देवतेचा उपासना करूनच पुढे गेलं पाहिजे. तरच ती पूजा भगवंताला परिपूर्णपणे प्राप्त होते. अजून भरपूर अपराध आहेत. मंदिरामध्ये दर्शनाला जात असताना पायामध्ये चप्पल घालून जाणे किंवा वाहनावर जाणे हे असे अपराध मोजलेले. आणि या सर्व अपराधाचे निवृत्त्यर्थ म्हणून भगवंतांनी सांगितलं की विष्णू सहस्रनाम रहित पूजा हाही अपराध सांगितला त्यांनी. म्हणून विष्णू सहस्रनाम रोज म्हटलं पाहिजे. अशी पूजेचे एक प्रकार, कशी पूजा करावी, वैदिकी मिश्र किंवा तांत्रिकी करून हे जे सगळे निषेध आहेत हे निषेध सगळे टाळून जर ती पूजा केली तरच ती पूजा भगवंताला प्राप्त होते, अन्यथा प्राप्त होत नाही. एक लक्षात ठेवा, भगवंताला तुळशी, बेल जे काही आपण वाहतो त्याची खरोखर फार गरज आहे असं नाहीये. कारण बेल आणि तुळशी घेऊन तो करणार तरी काय? विचार करा थोडासा. 1,00,000 तुळशी व्हायला ते विष्णूला काय करणार आहे तो 1,00,000 तुळशी घेऊन?
इथून त्याला वर वैकुंठात तर काही घेऊन जाता येणार नाही आणि त्याचं काही ते बागेमध्ये लावता येणार नाही ते बी. मग 1,00,000 तुळशी का व्हायला सांगितल्या? त्याचं कारण असं आहे की 1,00,000 तुळशीच्या पाठीमागे त्या भगवंताचा अनुसंधान महत्वाचं आहे. मला 1,00,000 तुळशी भगवंताला व्हायच्या यासाठी जी आपण तुळस तोडतो, सकाळपासून जी आपण त्याच्या विचारात असतो, हे अनुसंधान महत्वाचे. हे अनुसंधान सोडून जर तुम्ही 1,00,000 तुळशी एकदमच विकत आणल्या वाहून टाकल्या, काही उपयोगाचं नाही, हे पण लक्षात ठेवा. पूजेचं महत्वाचा भाव जो आहे, शारदा तिलक नावाच्या ग्रंथामध्ये हे स्पष्टपणे सांगितले त्यांनी की हे सगळं व्हायचंय. त्याच्यात त्यांनी खूप सांगितलं, कोणाला कोणती फुलं लागतात, कोणाला कोणती नाही असं सांगितलं. म्हणजे कोणाला लाल फुल कोणाला व्हावं, पांढरं कोणाला व्हावं, असा खूप एक पूर्ण अध्याय शारदा तिलक नावाच्या ग्रंथामध्ये. ज्याला हे आवडतं त्याला ते आवडतं, त्याला ते आवडतं. आणि समजा हे नाही मिळालं तर काय करायचं? तर म्हणले जे उपलब्ध आहे ते करा. शेवटी म्हणले जे उपलब्ध यापेक्षाही महत्वाचा हा आहे की या सगळ्यांच्या पाठीमागे असलेला भाव महत्वाचा आहे. तो जर भाव नसेल आणि सगळं मिळून असलं तरी काही उपयोग नाही. त्याचं अनुसंधान महत्वाचं आहे. म्हणून पूजा करताना एक नियम आहे. जप पूजा जे काही कराल तुम्ही त्याचा एक फार मोठा नियम आहे. हे साधनेच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. ज्या गुरुकडून आपण साधना घेतली आहे, ज्या गुरुकडून आपण मंत्र घेतलाय ते गुरु, त्याच्यानंतर जो मंत्र आपण साधनेसाठी घेतला तो मंत्र, त्या मंत्राची देवता आणि आपण असे चौघ, म्हणजे साधक जो आपण पूजा करणार आहेत आपण, त्याच्यानंतर मंत्र, मंत्राची देवता आणि गुरु, हे चारही गोष्टी एक आहेत. या चौघातही अद्वैत आहे, या चौघातही भेद नाही आहे, या चौघातही अद्वैत आहे. असं अनुसंधान करत 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 ती साधना केली तर ती साधना फलद्रूप होते. गुरु, देवता, मंत्र, आत्मना ऐक्यम भावयित्वा शनैः शनैः जपेत पूजान कुर्यात वगैरे असं सांगितलं. हा नियम फार महत्वाचा. आपण ज्यांच्याकडून साधना घेतली ते गुरु, ते नुसतं शरीराचा महत्वाचा भाग नाहीच आहे, कारण गुरु तत्व महत्वाचं आहे. त्यामुळे गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यात तात्पर्य त्या शरीराला नसतं. ते गुरुतत्व सगळं एक आहे, व्यापक असं ते गुरुतत्व आहे. ते त्या गुरुतत्वाला साक्षात परब्रह्म असं म्हटलेलं आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा. गुरु ब्रह्मा आहेत, विष्णू आहेत, महेश्वर आहेत. हे म्हणण्यापाठीमागचं तात्पर्य जे असतं ते व्यापक तत्व अभिप्रेत असतं. त्या व्यापक तत्वाची आपण ऐक्याचं अनुसंधान आपण केलं पाहिजे. म्हणजे काल जे सांगितलं तेच आहे आज, मी वेगळं काही सांगत नाही. वस्तुतः साधनेच्या मार्गातून सांगतो, त्याचं ऐक्य अनुसंधान केलं पाहिजे. म्हणून आपली देवता, त्या देवतेचा मंत्र, देवता वेगळा आणि मंत्र वेगळा असं पण नाहीये. मंत्र शब्दात्मक आहे म्हणून देवता वेगळी असं नाही, ती मंत्र स्वरूपीत देवता आहे. म्हणून गुरु वेगळे देवता वेगळी असं पण नाही. जे गुरु आहेत तेच माझे इष्टदेवते, तेच माझं मंत्र, ते म्हणजे कोणतं ते सगळं मी आहे असं समजून, असं ऐक्य करून, ऐक्याची भावना करून आपण जप म्हणा किंवा साधना म्हणा किंवा रोजची पूजा ही केली पाहिजे. भगवंताने जो मार्ग सांगितला त्यानुसार मी सांगतोय तुम्हाला. हे अवघड आहे, हे मलाही माहिती आहे. पहिल्या दिवशी जर जपाला बसलो तर लगेच आपल्याला कावरा-बावरा व्हायला लागतं. एक 5 मिनिट डोळे मिटून बसलं तरी माणसाला कावरा-बावरा व्हायला लागतं, अशी परिस्थिती आहे. पण हे अभ्यासानं हळूहळू हळूहळू होतं. जसं गीतेमध्ये भगवंताला अर्जुनानं हाच प्रश्न विचारला की तू हे सगळं सांगतो बाबा, रे खरं रे बाबा, पण मन जे आहे ना ते फार चंचल आहे. चंचल हे मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायोरिव सुदुष्करम. हे मन एवढं चंचल आहे की त्याचा निग्रह करणं शक्यच नाही. वायू जसा हातात पकडणं शक्य नाही तसं मन हातात पकडणं शक्य नाही, असा प्रश्न विचारला अर्जुनानं. हे अवघड आहे मनाला निग्रह करणं. हे सगळं तो योग सांगायला, योगात चलित मानसा वगैरे सांगतो.
तर भगवंतांनी एक सांगितलं की अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते असंशयम महाभाव मनो दुर्निग्रहम चलम. भगवंत काय म्हणतात, अर्जुना तू म्हणतो ते नाकारायची गोष्ट नाही, मन चंचलच आहे, ताब्यात आणणं अवघडच आहे, हे सगळं खरं, पण अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. वैराग्य आणि अभ्यास म्हणजे अभ्यास म्हणजे पुन्हा 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 करणं. याच्या सातत्याने जर तुम्ही करायला लागलात तर एक दिवस तुमच्या हातात हे सगळं येतं. ही पहिल्या दिवसाची पायरी नाहीये कोणती, मी जी सांगायला होती मला माहिती, जी भगवंतांनी सांगितली ती पहिल्या दिवसाची पायरी नाहीच आहे. आपल्यासारख्यांना तर अजून खूप लांबची पायरी, मला मान्य आहे, पण ते आपण त्या पद्धतीने केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे हे तरी आपण आधी समजून घेतलं पाहिजे ना. पुष्कळ वेळा मन इकडे तिकडे भटकतं. अशा वेळेस काही वेळा शरीर तिथं बसून ठेवावं लागतं, शरीराला आणून बसवावं लागतं. तर मनाबरोबर आपण लगेच उठून जर गेलो तर ते कधी सांभाळणं शक्य नाही. काही दिवस सुरुवातीच्या काळामध्ये आपलं मन कुठे भटकायचं ते भटकलं तरी नुसतं शरीरानं आपण तिथं बसलं पाहिजे. 20 मिनिट 25 मिनिट काहीतरी उपासना जी असेल ती उपासना करायची जर असेल ती करत असताना ते 20 मिनिट तिथं काढायचे. मन इकडे तिकडे जातं, मग काय उपयोग असं कोणी म्हणेल. 6 महिने काही उपयोग होत नाही मलाही माहिती आहे, तुम्हाला सांगतो. 6 महिने काय कधी कधी वर्षही लागतात, ते वाया जातं. पण त्याचा एक दुसरा परिणाम असा होतो की हळूहळू मन जे इकडे तिकडे भटकायला लागतं ते हळूहळू हळूहळू जागेवर येतं. आम्हाला शाळेत शिकत असताना 1200 काहीतरी जप करा म्हणून आमचे गुरुजी सांगायचे. आम्ही सुरुवातीला उत्साह असतो तोपर्यंत 2-4 दिवस चांगला जोरात चालतो तो जप. उत्साह संपला की 2-3 दिवसांनी आमचं बंद झालं 1200 काहीतरी जप. एक 8 दिवसामध्ये कोणीच जप करत नाही. पहिल्यांदा गुरुजींनी एकदम आम्हाला सगळ्यांना 4-5 जण होतो आम्ही, आम्हाला विचारलं, कारण तुम्ही 1200 काहीतरी जप करताय का? आता आम्ही शहाणे, आम्ही गुरुजींना म्हटलं, सुरुवातीला बरं वाटलं पण नंतर आमचं मन लागणार झालं म्हणून बसा वाटणार लागलं, कंटाळा यायला लागला, आमचं मन इकडे तिकडे जायला लागलं. त्यात एक आमच्यातला जास्त शहाणा होता, तो म्हणला मन जर स्थिर नाही तर जप करून काय उपयोग आहे म्हणला. गुरुजी आम्हाला म्हणाले, फार शहाणे आहात म्हणाले. एक लक्षात ठेवा, उपासनेचा हा तुम्हाला पहिला झालेला साक्षात्कार आहे म्हणाले. ते मन तुमचं जपात लागत नाही केव्हा कळलं तुम्हाला? तुम्ही जपाला बसलात तेव्हा कळलं म्हणले. त्याच्या आधी कधी कळलं का म्हणाले? सिनेमा नाटका पाहताना तुम्हाला कळतं का म्हणले आपलं मन लागतं की नाही लागत? ते आपलं मन चंचल आहे, सिनेमा नाटकाला लागताना कळतं का? नाही कळत. जपाला बसल्यानंतर कळतं की नाही? म्हणजे एक प्रकारे तुमच्या ते उपास्य देवतेने तुम्हाला साक्षात्कार दिला की तुला अजून खूप तयारी करायची. पहिल्या दिवशी तर साक्षात्कार आहे असं गुरुजींनी आम्हाला सांगितलं. मग हळूहळू हळूहळू काही जणांनी सुरू केलं, काही जणांनी सोडून दिलं. ते सोडून द्या. सांगण्याचं तात्पर्य हे की जपाला बसल्यानंतरच हे त्रास होणार आहे. त्रास कोणाला होतो? जो करतो, जो पालन करतो त्याला त्रास होत असतो, हे लक्षात ठेवा. मन चंचल वगैरे ह्या गोष्टी काही वेळा सोडून द्याव्या लागतात, कारण आहे सगळं खरं. पण त्याला एकच उत्तर आहे, भगवंतांनी सांगितलं पण अभ्यास येण्याचं कौंतेय वैराग्य येण्याचे गृह्यते. अभ्यास त्याचा आहे. अभ्यास या शब्दाचा अर्थच आहे की पुन्हा 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 करणं, म्हणजे त्या मनाची एकाग्रता वाढवायची. आपण रोज त्या पद्धतीने केलं तर ती मनाची एकाग्रता वाढू शकते. मग हळूहळू हळूहळू आपलं मन उपासनेमध्ये लागतं आणि मग हळूहळू या सगळ्या गोष्टींचं ऐक्य भावना जी सांगितली, कारण आपल्याला अद्वैतापर्यंत जायचंय. द्वैतात आपल्याला रमायचं नाहीये. आपल्या पूजा अर्चा या सगळ्याचं जे चिंतन आहे हे सगळं चिंतन अद्वैतापर्यंत नेणारच आहे. म्हणून आपण हवन जरी केलं किंवा पूजा अर्चा साधा अभिषेक जरी केला तरी सुद्धा आपल्याला न्यास सांगितलेले, पूजेमध्ये न्यास सांगितले. हे न्यास काय करतात? आपल्या या इंद्रियांच्या त्या त्या अधिष्ठात्र देवता आहेत त्या देवतांचं पुन्हा एकदा आपण जागृती करतो ते न्यासाने. न्यास आणि मुद्रा हे जपामध्ये आणि पूजेमध्ये आहे. त्याचा परिणाम काय? त्या त्या देवता त्या त्या ठिकाणी ठेवणे. न्यास या शब्दात अर्थ ठेवणे. स्नानानं जरी हे शरीर शुद्ध झालं तरी परिपूर्ण शुद्ध होत नाही.
म्हणून त्याला काही संस्कार करायला लागतात, म्हणून संध्या वगैरे वंदन सांगितलं. यानं ते आत्मा आतून त्याला शुद्ध करायचं, आणि आतून शुद्ध केल्यानंतर सुद्धा तेवढंही भगवंताची पूजा करायला लागणं इतकं शुद्ध होत नाही. म्हणून पुन्हा स्वतंत्र आचमन, स्वतंत्र प्राणायाम, त्याच्यानंतर हे न्यास, हे सगळं करायचं. त्याच्या आधी एक आहे, ऋग्वेदी मंत्रामध्ये असं आहे की मनुष्यगंध निवारण पण करतात. मनुष्यगंध निवारण या शब्दाचा अर्थ मनुष्यत्वचा जो गंध आहे, म्हणजे मी मनुष्य आहे, ही जी भावना आहे, ती भावना सुद्धा हळूहळू कमी करायची. त्यासाठी त्या 2 मंत्रांचा जप करायला सांगितलाय. एभ्यो माता आणि एवा पित्रे, हे जे 2 मंत्र आहेत, या 2 मंत्रांचा जप जो सांगितला पूजेमध्ये, तो यासाठी सांगितला की म्हणजे ही भावना सुद्धा ठेवून पूजा करता येत नाही. कारण पूजा जर करायची असेल तर शिवो भूत्वा शिवम यजेत. पूजा करत असताना शिवाची पूजा जर करायची असेल तर तुम्ही शिव व्हायला पाहिजे. आधी तुम्ही शिव होऊन मग त्या शिवाची पूजा करायची, परत शिवाची पूजा करायची. पण त्यासाठी शिव झालं पाहिजे ना. शिव म्हणजे शुद्ध, आणि ते शुद्ध होण्यासाठी म्हणून हे सगळे न्यास सांगितलेले, लघुन्यास, महान्यास वगैरे जे न्यास आहेत. या न्यासामध्ये तरी काय आहे? लघुन्यास, एक आपण रुद्राभिषेक वगैरे करत असताना गुरुजी लोक सांगतात लघुन्यास म्हणून. त्या लघुन्यासामध्ये काही जरी असलं तरी शेवटी अधिष्ठात्री देवता मी आहे असं सांगितलेलं. अग्निर्मे वाचश्रितः वा हृदये हृदयमयी अहम अमृते अमृतम ब्रह्मणी, असे जे मंत्र आहेत. म्हणजे अग्नी ही देवता आहे. अग्नी ही देवता कुठे आहे म्हणाले तर माझ्या वाणीमध्ये आहे. वाणी कुठं आहे तर वाणी म्हणजे माझ्या आत्म्याच्या ठिकाणी. आत्मा कुठं आहे? ब्रह्म्याच्या ठिकाणी. ब्रह्म कुठे? अमृतत्वाच्या ठिकाणी, म्हणजे अधिष्ठानाच्या ठिकाणी. म्हणजे शेवटी काय झालं, हे सगळं म्हणजे मी एकच आहे, हीच भावना सांगणे. जरी द्वैताची चिंता करत असलो, द्वैतामध्ये आपण राहत असलो, तरी आपल्याला या द्वैतातून अद्वैताकडे जायचंय. कारण द्वैतामध्ये भीती आहे. द्वितीय अद्वय भयम भवती असं म्हटलं. द्वैतामध्ये भय, द्वैताच्या ज्ञानामध्ये भय. म्हणून द्वैताच्या ज्ञानाची निवृत्ती करणं, यासाठी म्हणून ह्या कर्मकांडांच्या द्वारा आपल्याला हळूहळू भावना आपली मनाची जशी करायची आहे आणि हळूहळू द्वैताची निवृत्ती करायची. त्यासाठी हे सगळं सांगितले. न्यास, मुद्रा, या मुदम द्रावयती ती मुद्रा ज्या करायला सांगितलेल्या आहेत, ते काय करतात? देवतांना संतुष्ट करतात. देवता सर्वत्र आहे, पण सर्वत्र जरी देवता असल्या तरी त्या देवतांची जागृती आवश्यक आहे. ती केव्हा होऊ शकते? जेव्हा साधक जागृत असतो. म्हणून देव काय अर्चायाम देव सान्निध्यम अर्चकस्य तपोबलात असं म्हटलं. एखाद्या मंदिरातली मूर्ती ही जागृत किंवा चांगली उत्कृष्ट केव्हा होऊ शकते तर सांगितलं की तिथला जो अर्चक असेल, पुजारी, त्याचं तपोबल जर चांगलं असेल तर त्या ठिकाणी देवता सान्निध्य जास्त आहे. अर्चायाम देव सान्निध्यम अर्चकस्य तपोबला, म्हणजे जो कोणी पूजा करणार असेल तो त्या पुजाऱ्यांनी हे सगळं आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे. आपण रोज साधनेला बसलो तर साधनेला बसताना ह्या पंचभौतिक देहानं, याच्यात तर सगळे अशुद्धीच आहे, या अशुद्धी देहानं काही फार आपल्याला परमात्मा तत्वापर्यंत जाता येणार नाही. म्हणून पण याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. म्हणून हे सगळे उपाय त्यांनी सांगितलेले की या पद्धतीनं आपल्या देहाची शुद्धी, मनशुद्धी, लिंग शरीराची शुद्धी असं करत करत त्याच्याशी ऐक्य आपल्याला करायचंय. म्हणजे भगवंतानी पूजा जरी सांगितली तरी त्या पूजेच्या द्वारा अद्वैत तत्व त्यानंच सांगितलंय. अहम ब्रह्मास्मी हा जो उपदेश आहे, तत्त्वमसी आणि अहम ब्रह्मास्मी, ते ब्रह्म तू आहेस असं छांदोग्य उपनिषदानं सांगितलं. 9 वेळा छांदोग्य उपनिषदामध्ये 6व्या अध्यायामध्ये हा विचार आलेला आहे की ते ब्रह्म तू आहेस. असं 9 वेळा त्या उद्दालकांनी श्वेतकेतूला सांगितलं, आपल्या मुलाला सांगितलं ते ब्रह्म तू आहेस. ते ब्रह्म म्हणजे कोणतं ब्रह्म? जे या सगळ्या जगताला व्यापून उरलेलं, हे सगळं जगत ज्याच्यामुळं आहे अशी जी परमशक्ती, ज्याला चैतन्य म्हणतात, ते जे चैतन्य आहे ते चैतन्य म्हणजे तू आहेस. ज्या चैतन्याच्या द्वारे या सगळ्या जगताचं चालतं. केनोपनिषदकार तर असं म्हणतात
की तदैव ब्रह्मत्वं विद्धी नेदं यदिदमुपासते. कोणतं ब्रह्म म्हणाले? ज्याला डोळे पाहू शकत नाही पण डोळे ज्याच्यामुळे पाहतात ते ब्रह्म. ज्याला कान ऐकू शकत नाही पण कान ज्याच्यामुळे ऐकू शकतात, म्हणजे जी शक्ती आहे, ज्या शक्तीच्या द्वारा डोळे पाहतात, ज्या शक्तीच्या द्वारा कान पाहतात, ज्या शक्तीच्या द्वारा इंद्रिय आपापले कार्य करू शकतात, ज्या शक्तीच्या द्वारा जन मनसा न मनुते एनाहुर्न मनोमतम, मन याचं चिंतन करू शकत नाही पण ज्याच्यामुळे मन चिंतन करतं, तदैव ब्रह्मत्वं विद्धी, ते ब्रह्म. त्या ब्रह्म्याचं आणि आपलं ऐक्य हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे. सगळ्या जीवमात्राचं, मनुष्य प्राण्याचं म्हणून नाही आहे, जीवमात्राचं ध्येय ते. जीवमात्राची गती तिकडे. मुळात आपण आनंद स्वरूपी आहोत म्हणूनच आपली धाव आनंदाकडे. आपल्याला कोणाला दुःख नकोय, थोडं सुद्धा नकोय, आहे की नाही? आपल्याला सुख पाहिजे. का पाहिजे? त्याचं कारण मुळात आपण सुख स्वरूप आहोत म्हणून आपली धाव त्या सुखाकडे. आणि हे सुखाकडे जात असताना हे सगळे कर्मकांड, पूजा अर्चा, जप, तप, ह्या उपासना, ह्या सगळ्या सांगितलं की नित्य कर्म केलं पाहिजे, नैमित्तिक कर्म केलं पाहिजे, प्रायश्चित्त कर्म केले पाहिजेत अधूनमधून. म्हणून आपल्याकडे पूर्वी हे सगळं आपल्या जीवनाचं एक अविभाज्य अंग होतं. श्रावणी नावाचा एक प्रयोग केला जायचा. याच्यासाठी म्हणतोय की आता बहुतेक कुठं केला जात, कोणी करतात कोणी करत नाही म्हणून म्हणतोय. तर श्रावणी हा जो प्रयोग केला जातो तो एक प्रकारचा प्रायश्चित्त आहे. त्याच्यामध्ये दशविध स्नान आहेत, गोमय स्नान, मृत्तिका स्नान, भस्म स्नान, ही सगळी स्नान आहेत. ते जे प्रयोग आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा पंचगव्य प्राशन आहे. त्याच्यात एक प्रार्थना आहे की जसं अग्नी काष्ठ जाळून टाकतं तसं हे पंचगव्य माझी सगळे पापं जाळून टाकू. ही जी दशविध स्नान आहे ती त्यासाठीच करायला सांगितली. जी काही पापं झाली असतील त्या पापाच्या प्रायश्चित्तार्थ सांगितलेलं. हे पवमान पूर्वी ब्राह्मण जेवायला बसल्यानंतर त्रिसुपर्ण म्हणत असत. त्रिसुपर्ण रोज म्हणावं असा एक अलिखित नियम होता. त्याचं कारण काय? हे सहज नियम आहे. पूर्वी लोक स्नान झालं की बरेच लोक तुम्ही पाहिलं असेल तर पुरुषसूक्त म्हणत असत. स्नान झाल्या झाल्या होते असं होतं, पुरुषसूक्त म्हणत असत. हे का म्हणायचं? हे आपल्या ठिकाणी असलेल्या पापाचं दूरीकरण करण्यासाठी सांगितलंय. पवमान आहे. पवमान सुद्धा सर्व पापाचं निवारण करतं. असं एकही पाप नाही आहे की ज्या पापाचं निवारण पवमान करत नाही. म्हणून ही अशी जी कर्म ही सगळी प्रायश्चित्त कर्म ते पण केलं पाहिजे. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, प्रायश्चित्त कर्म आणि उपासना कर्म अशा 4 प्रकारची कर्म आणि सकाम कर्म आणि निषिद्ध कर्म अशी 6 प्रकारची कर्म आहेत. त्यातल्या सकाम कर्म आणि निषिद्ध कर्म करू नयेत. अमुक एक पाहिजे म्हणून देवाला मागू नये. देवाला जर वाटलं तर तो तुम्हाला देईल, हे लक्षात ठेवा. कारण काय आहे, मनुष्य एवढा विचार करतो त्यापेक्षा जास्त विचार भगवंत करत असतो की याच्या कल्याणाचं काय. जे तुमच्या कल्याणाचे तेवढ्याच गोष्टी तुम्हाला भेटलेल्या आहेत हे लक्षात घ्या. जे तुमच्या कल्याणाचं नाही आहे ते तुम्हाला देत नाही देव. तुम्हाला वाटतं मला पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, पण ते तुमच्या कल्याणाचं नसेल तर देव देत नाही. आणि समजा तुम्ही हट्टानं मागून घेतलं तर त्याचा परिणाम असा होतो की ते तुमच्याही कामाला येत नाही आणि समाजाच्याही कामाला येत नाही किंवा ते तुम्हाला दुःख देतं. यासाठी जर विचार केला तर भागवतामध्ये 2 उदाहरणं आहेत बघा. गोकर्ण महात्म्येमध्ये तो जो आत्मदेव ब्राह्मण आहे त्या आत्मदेव ब्राह्मणाला संतती नाही आहे. मग त्या विचाराला याच जन्मात काही 7 जन्मातही संतती नाही म्हणून त्या साधूने सांगितलं. पण त्यांना अट्टहास केला, मला पाहिजेच म्हणून सांगितलं. शेवटी त्यांनी त्या फळ अभिमंत्रित करून दिलं. ते फळ तो घेऊन गेला. पण ज्याच्या नशिबात संतती नाहीये ना त्याच्या नशिबात नसतेच हे लक्षात ठेवा. ते फळ काय त्याच्या बायकोने खाल्लंच नाही, त्यानं खाल्लंच नाही ते फळ. ते फळ कोण खाल्लं? गाईनं खाल्लं. आणि त्या बाईनं काय केलं? आपल्या बहिणीचं पोरगं आणलं. कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती म्हणून मी वरवर बोलायला लागले. पूर्ण कथा सांगत बसण्याचं तात्पर्य माझं नाही येतात.
याचा परिणाम काय झाला की याला संतती नव्हती, ती संतती झाली म्हणून त्याला जे वाटलं ते त्याच्याही कामाची आली नाही. शेवटी त्याला सगळं घरदार सोडून निघून जावं लागलं. म्हणून तुमच्या जे कल्याणाचं नसतं ते तुम्हाला मिळत नाही. म्हणून भगवंताच्या जवळ अट्टहास करू नये. आणि समजा अट्टहास केला तर काय होतं, तर तुमचं एक विनाकारण ते भोगण्यासाठी पुन्हा एक जन्म भोगावा लागतो. दासबोध वाजला असेल तर दासबोधामध्ये सांगितलंय म्हणतं की चातुर्मास वगैरे व्रत बाया ज्या करतात ते सगळं करू नये म्हणून दासबोधामध्ये रामदास स्वामींनी मुद्दाम लिहून ठेवले. कारण ते जर केलं तर ते भोगण्यासाठी पुन्हा एक जन्म घ्यावा लागतो. म्हणून सकाम कर्म करायचं नाही. आणि निषिद्ध कर्म तर आपल्याला त्या ब्रह्म्यापासून दूरच नेणार आहे. आपण ज्या मार्गावर जायचं आपल्याला, रमणीय चरणाः रमणीयाम योनिम आपद्येरन कपूय चरणाः कपूयाम योनिम, असं जे उपनिषदाचं वचन आहे की ज्यांचं आचरण चांगलं आहे त्यांना उत्तम योनी प्राप्त होते, ज्यांचं आचरण खराब आहे त्यांना अधोगती प्राप्त होते. तर निषिद्ध जर कर्म केलं तर तुम्हाला अधोगतीलाच जावं लागेल. म्हणून पूजा अर्चा करत असताना विधीपूर्वक निषेध फार महत्वाचा आहे. याकडे हल्ली लक्ष नाहीये कोणाचं, समाजाचं फार फार आवश्यक आहे. मी तुम्हाला एक उदाहरण व्यवहारातलं देतो. जेव्हा गाडी तपासतात की नाही ते लोक RTOचे, ते तुमचं एक्सलेटर किती चांगलं ते नाही विचारत, तुमचं ब्रेक कसं ते पाहतात. ते ब्रेककडे त्यांचं लक्ष असतं. म्हणजे जे निषिद्ध ब्रेक थांबवणं निषिद्ध याकडे लक्ष आहे, कारण ते फार महत्वाचं आहे. एक्सलेटर फार चांगलं असून उपयोगाचं नाहीये. ब्रेक जर नसेल तर एक्सलेटरनं काहीतरी होऊ शकतं. तसं निषिद्ध आचरण याचं वर्जन केलंच पाहिजे. साधकांनी तरी, ज्याला आपल्याला काही मिळवायचंय, भगवत प्राप्ती करायची, अशा साधकांना तरी कमीत कमी जेवढे जमतील तेवढ्या गोष्टी निषिद्ध आचरणाच्या पालन केलं पाहिजे. म्हणजे सकाम कर्म करायचं नाही, निषिद्ध कर्म करायचं नाही, आणि नित्य नैमित्तिक प्रायश्चित्त कर्म आणि उपासना कर्म यांच्याद्वारा अंतःकरण शुद्धी झाली की म्हणजे मग मी जे म्हटलं आता ते हळूहळू आपल्यामध्ये तो बोध व्हायला लागतो. कारण आणि हे करायचं कसं, ते आपणच करायचं, दुसरं कोणी करणार नाही तुमच्यासाठी. म्हणजे जसं एखाद्याचा मृत्युंजय जे ब्राह्मण लावून करता येतं तसं हे नाही करता येत. त्याचं कारण काय की उद्धरेत आत्मनात्मानं नात्मानं अवसादयेत. आपला उद्धार आपणच केला पाहिजे, दुसरं कोणी येऊन करणार नाही. आणि म्हणून द्वैतातून अद्वैताकडे जात असताना या सगळ्या कर्मकांडाचा असा सगळा उपयोग आहे. भगवंतांनी मुद्दाम ते सांगितलंय. पूजा अर्चा एवढं मोठं तत्वज्ञान सांगितल्यानंतर उपासना का सांगितली, पूजा का सांगितली असं कोणाला वाटेल. त्याचं तात्पर्य आहे की ही रोजची पूजा, रोज देवाला काहीतरी नैवेद्य दाखवणे, रोज देवाची पूजा करणे, यामध्ये काय आहे की एक समर्पणाचा भाव वाढतो. आणि जसा जसा तुमचा समर्पणाचा भाव वाढेल, तादात्म्य वाढेल, तसं तसं तुम्ही अद्वैताच्या जवळ जाता. पहिल्याच दिवशी अद्वैत, पहिल्याच दिवशी निराकाराची उपासना शक्य नाही. माणसाचं मन एवढं नाहीये की ते पहिल्याच दिवशी निराकाराचा स्वीकार करेल म्हणून. अगदी निराकाराची उपासक सुद्धा काही ना काहीतरी समोर ठेवतात, भिंत तरी ठेवतात, काहीच नसेल तर ठेवतात की नाही. कारण निराकार शक्य नाही उपासना. निराकार आपल्या, कारण प्रत्येकजण त्या निर्गुण निराकार ब्रह्मचैतन्याचा अधिकारी नाही आहे. सगळेजण सामान्य आहेत. अनेक जन्माचे आपण पुटं घेऊन जन्मलेले आहेत, अनेक जन्माच्या वासना आहेत, अनेक जन्माचे संस्कार आहेत. त्यामुळं आपलं मन काही तेवढं पक्क झालेलं नाही आहे. त्यामुळे सगळेच जण काही निर्गुणाचे उपासक नसल्यामुळं सगुणाच्या उपासनेसाठी म्हणून मूर्तीपूजा सांगितली आहे. मूर्तीपूजा आहे. त्याच्यानंतर अजून एक साधकासाठी सांगितलेलं आहे की यावत जीवम त्रयसेव्याः वेदांतो गुरुरीश्वरः. साधकाने या तिघांची सेवा केलीच पाहिजे. वेदांत, ईश्वर आणि गुरु यांची सेवा कायम केली पाहिजे. वेदांताची तर चिंतन किती वेळ करावं, तर त्याचं उत्तर त्यांनी असं दिलेलं आहे की आसुप्ते रामृते कालम नयेत वेदांत चिंतया. दिवसभर आपण काम करत असताना जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत, आणि जोपर्यंत आपण मरत नाही तोपर्यंत वेदांत चिंतनानं दिवस घालवला पाहिजे. आसुप्ते रामृते कालम नयेत वेदांत चिंतया. हे
साधनेचा वेदांत सांगतो मी. साधना आहे, साधना करत असताना कसं केलं पाहिजे. आलस्य वगैरे जे आपल्या ठिकाणी येतं की जाऊ द्या बाबा आजच्या दिवस काय होतंय, नाही केलं तर काय बिघडतं, असं म्हणून जर सोडून दिलं तर त्या साधकाला योग्य ती प्राप्ती होत नाही. मग आलस्य वगैरे आपल्या ठिकाणी येणार नाही याचाही विचार केला पाहिजे. म्हणून त्यासाठी त्यांनी सांगितलं मितहारी, मितभूक हे एक फार महत्वाचं विशेषण आहे. मितभूक या शब्दाचा अर्थ आहे अल्प जेवणारा, म्हणजे प्रमाणात जेवणारा, त्याच्या शरीराला जेवढं आवश्यक आहे, जेवढं खाल्ल्यानंतर शरीरामध्ये आळस येणार नाही. उपासनेला बसलं तर 3 घंटे जर आपण उपासनेला कमीत कमी बसलं पाहिजे. किती वेळ बसलं पाहिजे याचं उत्तर हे, कमीत कमी 3 घंटे बसलं पाहिजे. आणि किती दिवस उपासना केली पाहिजे याचं उत्तर भागवतकरांनी सांगितलं की आलयम, जोपर्यंत तुमचा लय होत नाही. पहिल्या श्लोकात सांगितलंय पिबत भागवतम रसम आलयम मुहुरहो रसिका भुवी भावुकाः. ते आलय, आलय या शब्दाचा अर्थ जोपर्यंत तुम्हाला मोक्ष प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचे पुन्हा 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 साधना केली पाहिजे. म्हणून साधना ही 1 दिवसाची गोष्ट नाहीये, 2 दिवसाची, 7 दिवसाची, 40 दिवसाची. आपण त्याला करतो की 7 दिवस केलं, 40 दिवस केलं, पण ती 1-2 दिवसाची गोष्ट नाहीये. कधी कधी अनेक वर्ष साधना करावी लागते. जसं गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात एक गोष्ट आहे की एक दिवशी महाराजांना अचानक काहीतरी स्फूर्ती झाली आणि महाराज गोंदवलं सोडून उज्जैनच्या दिशेला गेले. आणि उज्जैनला जाऊन उज्जैनच्या तिथं एका गुहेमध्ये गेले आणि त्या गुहेमध्ये एक साधू बसला होता, त्याच्या डोक्यावर हात ठेवला त्यांनी. त्या साधूने डोळे उघडल्यानंतर पहिला प्रश्न विचारला रामावतार झाला का म्हणून. तो साधू इतके दिवसापासून समाधीत होता रामावताराच्या आधी. महाराजांनी सांगितलं रामावतार झाला, कृष्णावतार झाला, कृष्णावतार संपून कलियुगाचे 5000 वर्ष झाले, तुम्हाला जागृत करण्याची मला प्रेरणा झाल्यामुळे मी आलो म्हणाले तिथं. म्हणजे साधना किती दिवस करावी, आम्ही एवढं करतो, लोक म्हणतात ना देवाचं आम्ही एवढं करतो काही होत नाही. याच्या पुढे आपण काय करतो सांगा मला. आपल्यापेक्षा जर खरं विचार केला ना, तुम्ही पुराणातले राक्षस बघा, ते राक्षस आहेत म्हणून सोडून द्या, पण त्यांची साधना बघा तुम्ही. 10-10 हजार वर्ष एका ठिकाणी ते बसून राहतात, ऊन नाही, पाऊस नाही, काही नाही. 10-10 हजार वर्ष. आपण राक्षसही होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. त्याचा विचार जर केला एक वेगळ्या प्रकारे, काय साधना आहे त्यांची. हिरण्यकशिपू असेल, रावण असेल, आज आपण त्यांची जी आठवण पुन्हा पुन्हा काढतो. प्रवृत्ती वाईट आहे, त्या प्रवृत्ती घ्यायची नाही आपल्याला त्याची, पण त्यांची साधना पहा. आणि आपलं जे इष्ट आहे, जे लक्ष्य आहे, जे साध्य आहे, ते मिळवण्यासाठी वाटेल त्या तयारीला जाण्याची तयारी त्यांची, वाटेल त्या परिस्थितीत जे करायचं. शिरच्छेद करावा लागला तर शिरच्छेदही करत होते ते लोक. रावणानं स्वतःचा शिरच्छेद केला, स्वतःच्या त्या नाड्या काढून त्याचं स्वतःच्या शरीराची विडा करून त्यानं ते जटाकट असं भ्रमण निलिंब निर्जरी हे स्तोत्र म्हटलं. हे काय सांगतं, म्हणजे ज्या पातळीवर जाता येईल त्या पातळीवर जाऊन का होईना माझं ध्येय जे आहे ते मला साध्य करायचं. ते ध्येय महत्वाचे, ते अनुसंधान महत्वाचे या सगळ्यामध्ये. आणि हे अनुसंधान करण्यासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग आहे आपल्याला. कर्मकांडाचा काय उपयोग असं लोक विचारतात, असं नाही आहे. कर्मकांडाचे उपयोग आहे. कर्मकांडाने चित्तशुद्धी होते आणि जोपर्यंत चित्तशुद्धी होत नाही तोपर्यंत तुम्हाला कितीही तत्वज्ञान सांगितलं आणि तुम्ही किती ऐकलं तरी तुमच्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. चित्तशुद्धी झाल्याशिवाय वेदांत श्रवणाचा उपयोग नाही. गुरूंनी येऊन जरी सांगितलं बाबा तू ब्रह्म आहेस, एखादा मोठा सद्गुरू जरी आला, ब्रह्मदेव जरी आला, पण तुमचा जर तो अधिकार नसेल, चित्तशुद्धी जर नसेल, तर या वेदांत श्रवणाचा काही उपयोग होत नाही. म्हणून चित्तशुद्धीसाठी कर्मकांडाची अत्यंत आवश्यकता आहे. कर्मकांड केलंच पाहिजे. या सगळ्यामध्ये आपल्याकडे जे हे सगळं सांगितलं, ह्या सगळ्यांचा एकमेकाशी समन्वय, एकमेकाचा विरोध नाही आहे. हल्ली आधुनिक लोक जसं म्हणतात की एकमेकाचा विरोध आहे, कर्मकांडाचा विरोध आहे, वेदांताचा विरोध आहे, असं नाही आहे.
त्या पातळीवर ती गोष्ट सांगितली आहे. साधकाच्या पातळीवर कर्मकांड, चित्तशुद्धीपर्यंत कर्मकांडाची आवश्यकता आहेच आहे. पण जसं आपण एखाद्या गावाला जात असताना त्या रेल्वेमध्ये बसतो आणि आपलं स्टेशन आलं म्हणजे आपण ती रेल्वे सोडून देतो. स्टेशनला उतरतो, रेल्वे सोडून देतो, ती रेल्वे पुढल्या स्टेशनला निघून जाते. आपल्या पुढं ती कुठं जाते याच्याशी काही घेणं देणं नसतं. का आपल्याला जे गंतव्य आहे, जे प्राप्तव्य आहे, त्या प्राप्तव्यापर्यंत आपण तिथं पोहोचलेलो असतो. तसं कर्मकांड वगैरे हे तर रेल्वेसारखं आहे, साधन आहे. ते साधनाची आवश्यकता कुठपर्यंत? तर गंतव्य प्राप्तव्य जे आहे त्या तिथपर्यंत. तिथं एकदा पोहोचलो आपण की मग हे सुटलं तरी चालतं, की सुटतं, आपोआप सुटतं. पण कर्मकांड म्हणून याचा अर्थ असा नाही की कर्मकांडाचा आणि वेदांताचा विरोध आहे, असं नाही आहे. कर्मकांड ही पहिली पायरी आहे. दुसरी पायरी जी आहे ती वेदांत आहे, वरची. मग सद्गुरूंचं भेट झाली पाहिजे, सद्गुरूंची भेट. मग सद्गुरू योग्य भेटले की मग त्यांच्याकडून तत्वमसी वगैरे या महावाक्यांचा उपदेश हे पुढली पायरी आहे. आणि मग त्याच्यानंतर त्याचं श्रवण, मनन, निधिध्यासन करणं. आत्मावारे द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य, ही तिसरी पायरी. आणि त्याच्यानंतर ब्रह्मसाक्षात्कार. अशा 4 पायऱ्या जर आपण कल्पिल्या तर आत्ता आपण सगळे पहिल्या पायरीवर आहोत, हे लक्षात ठेवा. अजून आपली चित्तशुद्धीच व्हायची आहे. नित्यनैमित्तिक प्रायश्चित्त हे कर्म आपण पुन्हा पुन्हा केले पाहिजेत, म्हणजे आपलं चित्तशुद्धी होईल. अंतःकरणाचा भाग होईल. अंतःकरणाचे 2 भाग, मन आणि बुद्धी. त्यातलं कर्मानं, नित्यकर्म, नैमित्तिक कर्म आणि प्रायश्चित्त कर्म यानं मनाची शुद्धी होते. मन म्हणजे संकल्प विकल्प जो चाललेला असतो आपल्या याच्यामध्ये अंतःकरणात, तो संकल्प विकल्पात्मक जो भाग, त्याला मन असं म्हटलेलं. करू की नको करू, केलं तर काय होईल, नाही केलं तर काय होईल, असा जो सगळा विचार चाललेला असतो, या सगळ्या विचाराच्या भागाला म्हणतात मन. त्याची शुद्धी झाली पाहिजे. त्याच्यानंतर बुद्धीची शुद्धी झाली पाहिजे. बुद्धी म्हणजे निश्चयात्मक अंतःकरणाचा भाग, निश्चयात्मिका वृत्ती, त्याची शुद्धी झाली पाहिजे. ती उपासनेनं होते. म्हणून या सगळ्यामध्ये महत्त्वाचं जे आहे ते निषिद्धाधिकांचं आचरण करत करत, आपलं कर्म करत उपासनेचा आधार धरला पाहिजे. म्हणून समर्थ नामदास स्वामी सांगितलं की उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. उपासनेला दृढ चालवावे. म्हणून रामदास स्वामींचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही जर त्यांचे दासबोध कडून पाहिला तर म्हणजे उपासनेशिवाय परमार्थ हा निराधारे म्हणतात. ते त्यांचे असे अनेक वाक्य आहेत. परमार्थ आम्ही करतो पण उपासना नाही, तर काही उपयोग नाही. उपासना ही दृढच चालली पाहिजे. त्या उपासनेचा आश्रय घेतलाच पाहिजे. आपल्या देवतेच्या बद्दल आपला विश्वास, भावविश्वास हा आपण वाढवला पाहिजे. हे जेव्हा होईल तेव्हा आपण आपल्या गंतव्य स्थानाकडे चाललो आहोत असं लक्षात येईल. आणि होतं काही दिवसांनी हळूहळू करायला लागलं की मग आपल्याला हळूहळू असं व्हायला लागतं की बा पूजा नाही झाली तरी कर्माला लागत नाही, अपराधाची जाणीव व्हायला लागते. आपल्याकडून एखादा जप नाही झाला तर अपराधाची जाणीव व्हायला लागते. ही जाणीव सुरू झाली की समजायचं की आपल्यातले रजोगुण तमोगुण कमी व्हायला लागले. ही जाणीव फार महत्त्वाची. आपण आपलं परीक्षण केलं पाहिजे. कारण हा सगळा जो भाग आहे, हे जे मी सगळं सांगायला लागलो होतो, हा सगळ्याचा सगळा भाग हा अत्यंत खाजगी आहे तसा जर विचार केला तर. वर किती भस्म लावून बसलं मनामध्ये काहीच नसेल तर काय होणार आहे? म्हणजे मनामध्ये जे चाललेलं आहे हे तर दुसऱ्याला कळणार नाही, हे सगळं आपल्या आपल्यालाच कळेल. म्हणून महाभारतकारांनी आपल्याला एक उपदेश केलेला. महाभारतकार असं म्हणतात, प्रत्यहम प्रत्यवेक्षेत नरश्चरित महात्मनः किन्नु मे पशुभिस्तुल्यम किन्नु मे सत्पुरुषैरिती. मनुष्याने दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक 10-20 मिनिट अंथरुणावर बसून आजच्या दिवसात मी काय वागलो याचं चिंतन करावं. आपल्याला दुसऱ्यानं कोणी चूक सांगितलेली पटत नाही, माणसाचा स्वभाव आहे. दुसऱ्यानं चूक सांगितलेली पटत नाही. चुका होत नाहीत असं नाही, चुका तर प्रत्येकाकडून होतात. मनुष्याचा स्वभाव तोही आहे. स्खलनही मानुषो धर्म असं म्हटलंय. तर चुका होतात. पण दुसऱ्यांना कोणी सांगण्यापेक्षा
आपली चूक जर लहान लेकराला 2 थोबाडी देऊन सांगता येतं, आपल्याला नाही सांगता येत ना, आहे की नाही. म्हणून आपली चूक कशी करावी म्हणून महाभारतकारांनी मुद्दामून हे सांगितलं की दररोजच्या दररोज झोपण्यापूर्वी एक 10-20 मिनिट तरी अंतरुणावर बसून माणसानं दिवसभराचं चिंतन करावं की मी आज दिवसभरात सत्पुरुषांसारखा किती वागलो आणि पशूंसारखा किती वागलो. प्रत्यहम प्रत्यवेक्षेत नरश्चरित महात्मनः. प्रत्यहम म्हणजे दररोज म्हटले त्यांनी, दररोजच्या दररोज माणसाने चिंतन करावं आपलं चरित्राचं. किन्नुमे पशुभिस्तुल्यम किन्नुमे सत्पुरुषे रीती. मी पशूंसारखा किती वागलो आणि सत्पुरुषांसारखा किती वागलो. आणि रोज चिंतन करत असताना कालच्यापेक्षा आज काही फरक पडला की नाही, ही आपलीच प्रगती आपण मोजायची आहे, दुसरं कोणी मोजणार नाही, लक्षात ठेवा. ज्याला साधना करायची आहे त्याला अन्य दुसरा मार्ग नाही. आपलीच साधना आपल्याच परंपरेनं आपल्याच पद्धतीनं आपण जर तपासायला गेलो मग सद्गुरूंचा आशीर्वाद वगैरे सगळं असतं, नाही असं नाही. पण तो आशीर्वाद वगैरे आहे याच्यावर जोपर्यंत तुमचा दृढ भाव नसतो ना तोपर्यंत ते कामही करत नाही. दृढ भाव फार महत्त्वाचा आहे. म्हणून उपासनेला दृढ चालवावी ते दृढ शब्द फार महत्त्वाचा आहे. उपासना सगळेच करतात, जशी जमली तशी करतात, खूप लोक जशी जमली तशी करतात ना, तसं उपयोगाचं नाही. म्हणून किमान ज्याला काही उपासना करायची आहे, थोडंसं बाहेर जाऊन बोलते, आता विषयाच्या बाहेर जाऊन फक्त उपासना कोणती करावी असं कोणी प्रश्न विचारू नये म्हणून सांगतो, त्याच्यात काही सांगितलं नाही. पण ज्याला काही थोडाफार उपासना करायची त्यांना रोज विष्णू सहस्रनाम याची उपासना केली पाहिजे. शिवमहिम्न आणि गजेंद्र मोक्ष याचं एवढं तरी पठण केलेलं पाहिजे, त्यांना पठण करावं ज्याला उपासना करायची आहे. ह्या 3 गोष्टी जर रोजच्या रोज जर केल्या, विष्णू सहस्रनाम, शिवमहिम्न आणि गजेंद्र मोक्ष, तर काय होतं, विष्णू सहस्रनामानं तुमचा पुण्याचा क्षय जो होत नाही. शिवमहिम्न स्तोत्रानं तुमच्या ठिकाणी शिवतत्व जागृत होईल, आपल्या साधकाच्या ठिकाणी शिवतत्व जागृत होतं. आणि गजेंद्र मोक्षानं गजेंद्राची आर्तता आपल्यामध्ये येते. जोपर्यंत ती आर्तता येत नाही, वस्तुतः गजेंद्र पशु होता पण त्यानं काय केलं, त्यानं भगवंताला काहीच दिलं नाही ना, फक्त एक कमळ वाहिला अर्पण केलं, बाकी काहीच केलं नाही. एक कमळ अर्पण केलं, पण एक कमळ अर्पण केल्याबरोबर भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाला. नारायणा अखिल गुरु भगवन नमस्ते म्हणला आणि तो प्रगट झाला. तो जो भगवंत तिथं प्रगट झाला आणि त्या भगवंताने त्याला त्या ग्राहाच्या तोंडातून नाही सोडवलं, त्याला मोक्ष देऊन टाकला, संसारातूनच सोडून टाकलं. त्याला अपेक्षा सुरुवातीला काय होती, त्या मगरीच्या तोंडातून सुटणे ही अपेक्षा होती, पण तसं नाही केलं भगवंतानी. त्याला संसार रूपीच मकरातून सोडून टाकलं. मुख्य मकर तो सोडला, पण संसार रूपातून सोडून त्याला मोक्ष दिलाय, हे फार महत्त्वाचं. म्हणून तो जो मोक्षाचा भाव आहे, आर्ततेचा तो जो भाव आहे, तो भाव आपल्यामध्ये येतो. म्हणून मोठी माणसं जी आहेत, बरीच मोठी माणसं, त्यांनी अनेकांनी ही उपासना केली. डोंगरे महाराज सांगत असत, हे मी माझ्या मनाने नाही सांगत. डोंगरे महाराजांनी सांगितलं होतं की विष्णू सहस्रनाम, गजेंद्र मोक्ष आणि शिवमहिम्न स्तोत्र याचं साधकानं प्रत्यहम पाठ केला पाहिजे. आणि स्वामी वरदानंद भारती जे होते, ज्यांनी 2002ला संजीवनी समाधी घेतली, बरेच दिवसानंतर, म्हणजे अलीकडल्या काळामध्ये जे समाधीला बसले, त्यांचं जे पूर्ण चरित्र आहे त्या चरित्रात त्यांनी जर कोणती उपासना केली असेल तर ती फक्त विष्णू सहस्रनामाची उपासना केली, बाकी काहीच केलं नाही. दररोज 12 पाठ ते करत असत. त्यांनी फार गमतीशीर एकाला उत्तर दिलेलं आहे. एकाने असंच विचारलं की रोज किती पाठ केले पाहिजे विष्णू, ते म्हणले 12 केले पाहिजेत. म्हणले वेळ नाही मिळालं तर, म्हणले वेळ नाही मिळालं तर 10 करा, 8 करा, 6 करा, 5 करा, 3 करा, 2 करा. फक्त 2 गोष्टीचं महत्त्व लक्षात ठेवा. म्हणाले की वेळ जी ठरवली त्याच वेळेला करायचं, हे फार महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला तुम्ही असाल, आणि नित्य नियमितता, एकही दिवस खाडा पडता कामा नये, वेळ चुकता कामा नये. ह्या 2 गोष्टीचं तुम्ही हे करा. एक पाठ तरी करा. ते म्हणलं एकही नाही झालं तर काय करायचं, विचारणाऱ्याने गमतीशीर विचारलं.
त्यांनी फार उत्तम उत्तर दिलं. म्हणजे जे करतात त्यांना तरी करू द्या म्हणले, बाकी कोणाला जाऊ देऊ नका, त्यांनी सांगितलं. तर ही उपासना, कारण काय मी पाहिलेलं आहे, मी 2-3 मोठ्या माणसांच्या सहवासात राहिलोय, त्या सगळ्यांच्या उपासनेमध्ये विष्णू सहस्रनाम आहे, सगळ्यांच्याच. मी वरदानंद भारतींच्या समोरही प्रवचन केलेलं आहे आणि त्यांच्या सहवासात काही दिवस राहिलेलो आहे. आमचे जे गुरुजी होते महामोपाद यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरी गुरुजी, त्यांच्याबरोबर तर मी जवळपास 3-4 वर्ष पूर्ण बरोबर होतो. तर त्यांच्या उपासनेत रोज नित्य विष्णू सहस्रनाम होतं. अजून एक महात्मे आहेत स्वामी पूर्णानंद म्हणून, ते सुद्धा रोज नित्य विष्णू सहस्रनाम म्हणतात. याच्यावर मला असं माझ्या लक्षात आलं की महात्मा कोणी असो ते विष्णू सहस्रनामाचा आधार घेतात. का घेतात त्याचं मी तसं चिंतन केलं, तसं माझ्या लक्षात आलं की विष्णू सहस्रनामाच्या पठनाने तुमचा पुण्याचा क्षय होत नाही. अण्णाबुवा कालगावकर जे होते त्यांनी पंढरपूरला राहून काही दिवस गायत्री पुरस्चरण वगैरे केलं. तर ते रोज नगर प्रदक्षिणा करत असत आणि दररोज 13,000 रामनामाचा जप करत असत. तिथं दासगणू महाराज होते. एकदा ते अण्णाबुवांना म्हणाले, अण्णाबुवा त्यांना म्हणाले की तुम्ही रामनामाचा जप का करत नाही. तर दासगणू महाराज असं पटकन बोलले, म्हणले मी विष्णू सहस्रनामाचे रोज 12 पाठ करतो, म्हणजे मी रोज 12,000 जप करतोच म्हणाले. मला हे उत्तर मी ज्यावेळेस वाचलं त्यावेळेस काही पटलं नाही, तुम्हाला मी खरं ते सांगतो. मी ज्यावेळेस वाचलं त्यावेळेस मला हे उत्तर काही अजिबात पटलं नाही. पण ज्यावेळेस विष्णू सहस्रनाम सगळं वाचत गेलो त्यावेळेस एक श्लोक येतो बघा, त्या सुब्बालक्ष्मीने जे विष्णू सहस्रनाम म्हटले त्यात तो श्लोक आहे की कोणत्या एका श्लोकानं भगवंताचं नाम घेतलं जातं, सहस्रनाम सुद्धा म्हटलं जातं. तर त्याला उत्तर दिले, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने. हे रामनाम हे सहस्रनाम तुल्य. तेव्हा मला ते उत्तर पटलं, तोपर्यंत मला उत्तर काही पटलेलं नव्हतं. असं चिंतन करत. तर सांगण्याचं तात्पर्य हे की नामजपानंच विष्णू सहस्रनाम आहे किंवा नामजप किंवा इष्टदेवतेचा जो जप असेल, कुठलंही नाम घ्या, अमुक एक नाम घेतलं पाहिजे असा आग्रह नाही, कुठलंही नाम घ्या. पण जसं काहीतरी खाऊन घ्या, डॉक्टर सांगतात की गोळी घेत असताना काहीतरी खाऊन घ्या, याचा अर्थ शेण खाऊन तर आपण गोळी घेत नाही, आहे की नाही. तसं नाम वगैरे घेत असताना कसे घेतलं तरी चालतं, याचा अर्थ काही पथ्य पण पाळलीच पाहिजेत, हे पण लक्षात ठेवा. मला सांगण्याचं तात्पर्य हे, या सगळ्याचं जे तात्पर्य आहे की नामाचा जपाचा जो काही तुम्ही कुठलंही नाम घ्या, विष्णू सहस्रनाम हे एक उदाहरण दिलं, तेच केलं पाहिजे असा आग्रह नाही. पण नित्य काहीतरी नामस्मरणाची उपासना असली पाहिजे. काल मी करपात्रीजी स्वामींनी सांगितलेली पण एक आराधना सांगितली होती की दररोज 5 वेळा तरी किमान 15-15 मिनिट नामस्मरण करा, त्यानं आपलं चित्त शुद्ध होईल आणि भगवत प्राप्ती होईल. बाकी संसाराची गोष्ट अशी आहे की संसारात अनेक गोष्टी येणार आहेत आणि जाणार आहेत. सुखदुःख हे संसाराचा अविभाज्य अंग आहे. संकट, विपत्ती, आपत्ती हे संसाराचा अविभाज्य अंग आहे. जर कोणी आपत्ती येऊ नये म्हणून जर परमार्थ करत असेल तर ते काही योग्य नाही. धर्माचं आचरण, परमार्थाचं आचरण हे त्यासाठी करायचंच नाही आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. एक फार सुंदर सुभाषित आहे की जर होणाऱ्या गोष्टी जर टाळता आल्या असत्या तर नल, राम आणि युधिष्ठिर तिघं दुःखी झालेच नसते. अवश्यम भावानाम प्रतिकारो भवेदिदी तदा दुःखैर्न लिप्पेरन नल राम युधिष्ठिराः. नल, राम, युधिष्ठिर हे दुःखी झालेच नसते होणाऱ्या गोष्टी जर टाळता आल्या असत्या तर. त्यामुळे होणाऱ्या गोष्टी टाळता येतील, प्रारब्धानुसार जे काही होईल ते होईल. पण प्रारब्धाचे पुढे एक महत्त्वाचा भाग असतो आपला परमार्थाचा प्रयत्न. आमच्या इथं परभणीला रंगनाथ महाराज म्हणून होते, त्यांचं एक फार सुंदर वाक्य होतं. वारकरी संप्रदायाचे आध्वर्य होते, त्यांना सगळे परभणीकर गुरुजी म्हणत असत जुने लोक. त्यांचं एक फार सुंदर वाक्य होतं की संसार जसा होईल तसा करावा, म्हणजे संसार होईल तसा होऊ द्यावा आणि परमार्थ करावा, असं ते नेहमी म्हणत असत. माणसं आपण सगळे उलट करतो, संसार जेवढा होईल तेवढा चांगला करायचा प्रयत्न करतो, परमार्थ होईल तसा करायला जातो.
होईल त्याचं होऊ देतो, झाला तर ठीक आहे, नाही झालं तर काय हरकत नाही, कुठं अडायले असं म्हणतो. पण त्यांचं वाक्य उलटं होतं. कारण संसाराचं असं आहे की तुमचा काय कोणाचंही काय, तुम्हाला मी खरं ते सांगतो, तुम्ही महाभारत वगैरे जर वाचलं किंवा भागवतही वाचा, स्वतंत्र एकदा चिंतन करा, कृष्णाचाही संसार फारसा चांगला नव्हता. संसार म्हणजे तो फाटकाच असणार आहे. तुमचे आमचे पोरं तसं ऐकत नाहीत की नाही, तसं कृष्णाची पोरं त्याला ऐकत नव्हते. त्यानं त्या महाभारतामध्ये एकदा नारदाला प्रश्न विचारला, अरे बाबा अरे ते पोरं ऐकणं झाले, म्हणाले माझं काय करू सांग. तो सांब काहीतरी नाटकच करत फिरतो, प्रद्युम्नाची तराच वेगळी, सगळ्यांची नावं घेऊन त्यानं 10ही पोरांची नावं सांगितलीत. अनिरुद्ध वेगळंच वागतो, कोणीच वागत नाही. नारदा बलराम ऐकत नाही माझं, हे सगळं त्यानं सांगितलेलं आहे. म्हणजे ज्या आपल्या तक्रारी असतात त्या तक्रारी सगळ्या श्रीकृष्णांनी नारदांना सांगितलं. म्हणाले मी कसं वागू सांग. आता महाभारतामध्ये एक अध्याय पूर्ण भगवंताच्या तक्रारीचाच. तात्पर्य काय आहे, कोणी असो संसारामध्ये या सगळ्या गोष्टी चालणार आहेत. हे ऐकत नाही, ते ऐकत नाही, हे होत नाही, ते होत नाही, हे चालणार आहे. या सगळ्याच्या पेक्षा आपण कशासाठी आलोच हे महत्त्वाचं आहे. आलो आणि तसंच जर गेलो तर काही उपयोग नाही. आपल्या जीवनाचं काही एक ध्येय आवश्यक आहे, काही साधना आवश्यक आहे. ती साधना करत करत कुठं पोचूत आपण माहीत नाही, जिथं पोचू तिथं पोचूत, पण साधना ही आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग असलं पाहिजे. जीवन काहीतरी काही अंशात का होईना जीवनात काही गोष्टी ठराविक असल्या पाहिजेत, नित्यनेम असला पाहिजे. तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं की नित्यनेमाविण जो कोणी खातो तो विष्ठा खातो, म्हणाले श्वान विष्ठा खातो. नित्यनेमाविण जो कोणी अन्न घेतो तो श्वान विष्ठा खातो, असं एवढ्या भयंकर शब्दामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलं. त्यामुळे आपल्या जीवनाला एक शिस्त आणि आपल्या जीवनामध्ये एक काहीतरी नियम पाहिजे. हा नियम ज्यावेळेस आपण लावू त्यावेळेस आपण मी जे सांगितलेलं आहे ते अद्वैतापर्यंत जाणं हे आपलं ध्येय आहे. तर तिथं आपण कधीतरी पोहोचूत, तरी त्या मार्गावर तरी आपण राहूत. आपण जर तसं नाही केलं तर काय होतं, उपनिषदकार असं सांगतात वेगळ्या शब्दामध्ये की ते देवता त्याला त्या मार्गावरून ढकलून देतात असं म्हटलं उपनिषदकारांनी. पण परादात म्हणजे ढकलून देतात. जो या मार्गाने जात नाही, या पद्धतीने वागत नाही, त्या साधकाचं देवता काय करतात, त्याला त्या मार्गातून ढकलून देतात, दूर करतात. म्हणजे तेवढं आपण ब्रह्म्यापासून दूर होत. किती जन्म आपण फिरलोत आपल्याला माहीत नाही, अजून किती फिरणार आहे हे पण आपल्याला माहीत नाही, हेही खरं आहे. पण एवढं तरी नक्की आपण या मार्गात जर राहिलो तर एक ना एक दिवस आपण परमात्म्यापर्यंत जाऊ. या मार्गापासून जर आपण जास्तीत जास्त दूर जर झालो तर अजून किती फिरूत सांगता येणार नाही. म्हणून संतांनी सांगितलेला मार्ग आचरणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून युधिष्ठिराने जे उत्तर दिलं की महाजनो येन गतस्स पंथाः, महात्मे ज्या मार्गाने गेले, आपले वाडवडील ज्या मार्गाने गेले, त्या मार्गाने जाणं हे याची पहिली पायरी आहे. कर्मकांड पूजा अर्चा ही त्याची पहिली पायरी आहे. हे म्हणजे सर्वस्व नाही, पण पहिली पायरीच जर झाली नाही तर दुसऱ्या पायरीचा काही उपयोग होत नाही. दुसरी पायरीवर जरी गेलो आपण तरी पाया ठिसूळ असेल तर इमारत अशी गडगडते, तसं सगळं पुढली साधना सुद्धा गडगडण्याची शक्यता असते. म्हणून पुष्कळ वेळा अनेक लोक काही साधना करून एकदम गडबड झाल्यासारखी दिसते की नाही, नंतर वर गेलेले खूप खाली आलेले असे पण काही साधक तुम्हाला सापडतील. त्याचं कारण मूळ पाया पक्का नसतो. पण मूळ पाया पक्का केव्हा होतो तर परंपरापूत पद्धतीनं गेलं तर होतो. परंपरा जी सांगितली भागवतात किंवा महाभारतात, रामायणात, वेदात, त्या पद्धतीनं गेल्यानंतर होतो, अन्यथा होत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून पाया पक्का करण्यासाठी या सर्व गोष्टींची उपयुक्तता आहे. वेदांत सांगतो या शब्दाचा अर्थ वेदांत नास्तिक बनवत नाही माणसाला. हल्ली काय झालं की जे वेदांती ते नास्तिकच झालेत. आमच्याकडे एक पूर्ण गल्ली परभणीमध्ये, आमच्या परभणीमध्ये किमान 7 ते 8 ठिकाणी तरी वेदांताचा पाठ चालतो. तुम्हाला महाराष्ट्रात दुसरं गाव सापडणार नाही एवढे वेदांताचे लोक आहेत तिथं. कुठं पंचीकरण, कुठं विचारसागर सांग. त्यात एक गल्लीमध्ये असं स्थिती झाली की तिथं फक्त वेदांताचा पाठ चालल्यामुळे त्या बायांनी आणि त्या तिथल्या सगळ्या लोकांनी पूजा अर्चा सगळे देवसुद्धा गुंडाळून ठेवून दिले, अहम ब्रह्मास्मी म्हणून. सगळं काहीच नाही, कुठलं सण नाही, वार नाही, काही नाही.
त्यातले जे काही थोडे मोठे बऱ्यापैकी माणसं होते ते लोक माझ्याकडे आले, म्हणले गुरुजी हे असं झालंय, म्हणले काय करायचं सांगा. मी रोज 8 दिवस जाऊन त्यांना वेदांत काय ते सांगितलं पुन्हा. म्हणजे वेदांत तर ते जरी खरं असलं तरी पहिली पायरी महत्वाची की नाही. आता कुठं ते स्थिर झाले. म्हणजे वेदांताचा दुरुपयोग होता का म्हणे, नास्तिकतेकडे जाता का म्हणे वेदांत. या कशातही लोकांना असं वाटतं की कर्मकांडाने विरोध आहे. विरोध कशातही नाही, हे सगळं पायऱ्यासारखा समन्वय आहे. एक पायरी चढली मग दुसऱ्या पायरीवर, दुसरी पायरी चढली मग तिसऱ्या पायरीवर, हा समन्वय आहे. हा समन्वय फार महत्वाचा आहे. आणि ही पहिली पायरी आपण पहिल्यांदा चढलं की आपोआपच दुसऱ्या पायरीचा मार्ग पण सापडतो. परीक्षित राजाचं उदाहरण बघा, भागवताच्या परिप्रेक्षात आपण बोलतो म्हणून मी उदाहरण भागवताचेच घेतलेत जास्त, की परीक्षित राजाचं काय झालं पहा, की तो योग्य आहे म्हटल्यानंतर स्वतः शुकाचार्य आले. तुम्ही अनेक वेळा भागवत ऐकलं असेल, पण एक रहस्य सांगतो, बहुतेक कोणी भागवतकार सांगत नाही, हे मला माहिती आहे म्हणून मी सांगतो तुम्हाला. छाती टोकपणे मीच सांगतो फक्त, बाकी कोणी सांगत नाही म्हणून सांगायलो मी तुम्हाला. शुकाचार्य परीक्षिताच्या आधीच वस्तुतः मुक्तीला प्राप्त झाले होते, विदेह मुक्तीला गेले होते. त्यांनी देह सोडलेला होता. परीक्षिताची वेळ ज्यावेळेस झाली त्यावेळेस परीक्षिताचा उद्धार शुकाचार्यांच्या द्वारा होता, म्हणून भगवान शंकरांनी शुकाचं रूप धारण केलं ते आलेत. म्हणून भागवतामध्ये जो श्लोक आहे शुकाचार्य आल्याचा, तिथं असं म्हटलं की तत्राभवत, अभवत हा शब्द प्रयोग केला. अभवत या शब्दाचा अर्थ झाला, आला असा नाहीये. तिथं भगवंत यदृच्छा लिंग हा म्हणजे अप्रतर्क लिंग म्हणजे ज्याचा विचार करता येत नाही असा परमात्मा शुकाचार्य झाला. आणि शुकाचार्य होऊन त्यानं परीक्षिताचा उद्धार केलाय. हे सांगण्याचं तात्पर्य काय आहे, तुम्ही जर अधिकारी असाल तर तुमच्या अधिकारानुसार तुम्हाला गुरुची प्राप्ती आपोआप होते. त्याची चिंता तुम्ही नका करू. सद्गुरू भेटले पाहिजेत, योग्य भेटले पाहिजेत, भेटतात. त्या पायरीवर योग्य ते साधक योग्य येऊन तुम्हाला मार्गदर्शन करत असतात, हा नियम आहे. म्हणून त्याची चिंता न करता जे शास्त्राने सांगितलेलं आहे, भगवंत काय म्हणतात, यशास्त्र विधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परांगती. शास्त्र विधी सोडून जर तुम्ही वागायला लागलात तर सुखही मिळत नाही, सिद्धी मिळत नाही, परमगती मिळत नाही, साध्य काहीच होत नाही. म्हणून शास्त्राच्या आधारावर जर शास्त्रावर निष्ठा ठेवून जर तुम्ही हे केलं, वेदवाक्यावर निष्ठा ठेवून जर तुम्ही तुमचं आचरण चालू ठेवलं तर आपोआपच तुम्हाला त्या ठिकाणी सद्गुरू मिळतात, पुढले मार्गही मिळतात, योग्य ते गती पण तुम्हाला प्राप्त होते. त्यासाठी चिंता आपण करायची गरज नाही. फक्त आपलं गरज काय आहे, आपला त्याप्रमाणे मार्ग चालणे. चरय वेती तुम्ही चालत राहिलं पाहिजे. श्रुती सांगते तुम्ही चालत राहा. दररोजच्या दररोज तुम्ही काही ना काहीतरी करा. प्रत्यहम प्रत्यवेक्षित मगाशी सांगितलं महाभारतकार ते सांगतात. तर या पद्धतीनं आपण जर चिंतन केलं तर आपलं जे गंतव्य स्थान आहे ते या जन्मातही मिळतं. त्यासाठी 2-4 जन्माची गरज नाही. आणि मुळामध्ये मी मग पहिल्या दिवशी पण सांगितलं की याची देही याची डोळा पाहिनं मुक्तीचा सोहळा हे हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे. मेल्यानंतर स्वर्ग काय कामाचा, आमच्या मेल्यानंतर काय उपयोगाचा, परमात्मा मिळून मेल्यानंतर मिळालं तर काय उपयोगाचा. या जन्मात मिळणं आवश्यक आहे आणि तो या जन्मात मिळतो. बाकी कुठलंही चिंतन करायची गरज नाही. जसं अनन्यास चिंतयंतो माम भगवंतांनी सांगितलं. काय सांगितलं, अनन्य भावानं माझं चिंतन करा म्हणाल, बाकी काही नाही. अनन्य भाव या शब्दाचा अर्थ करत असताना आमच्या गुरुजी असं सांगत, एक गोष्ट सांगत असतात आमचे गुरुजी. ते म्हणायचे की याच्यामध्ये मला 4 जन्मांनी परमात्मा मिळणार आहे, 12 वर्षांनी परमात्मा मिळणार आहे, 40 दिवसांनी मिळणार आहे, असा काहीही विचार न करणे म्हणजे अनन्य चिंतन म्हणायचे. ते ह्या कशातच विचार नाही, फक्त परमात्मा मला प्राप्त होणार आहे एवढंच चिंतन, बाकी कशाचं चिंतन नाही. म्हणून ते एक दृष्टांत असं देत असत की एका गुरुचे 2 शिष्य होते. त्यांना गुरूंनी सांगितलं की हे अनुष्ठान करा, 40 दिवसानंतर तुम्हाला परमात्मा भेटेल. 27-28 दिवस झाले. परमात्माने त्या दोघांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. एका ब्राह्मण वेशानं परमात्मा त्या दोघांपैकी एका पहिल्या शिष्याकडे गेला, व्यक्तीकडे गेला, शिष्याकडे. त्याच्याकडे गेल्यानंतर त्याला विचारलं, तुला हे अनुष्ठान तू जे करतोय तुझ्या याच्यावर विश्वास आहे का वगैरे, त्याची सगळी परीक्षा पाहिली.
आणि तुला गुरुवर विश्वास आहे का? तुला हो. तुला मग परमात्म्याचं दर्शन होणार आहे का? पण तो बोलला हो होणार आहे. मग किती दिवसांनी? पण मला माझ्या गुरूंनी सांगितलं की 40 दिवसांनी होणार आहे, म्हणून मला 40 दिवसानंतर निश्चित परमात्मा भेटेल. ते म्हणलं ठीक आहे. तिथून उठला देव, इकडे आला दुसऱ्या शिष्याकडे, शिष्याकडे. त्याला विचारलं, त्याने पहिल्यासारखंच उत्तर दिलं. त्याला विचारलं तुला किती दिवसांनी परमात्मा दिसेल असं वाटतं? मला गुरूंनी सांगितलं ही साधना केल्यानंतर परमात्मा दिसणार आहे. जर माझी साधना परिपूर्ण झाली असेल तर आत्ताही मला परमात्मा भेटेल. किती दिवसांनी काही विषय नाही. गुरुजींनी सांगितलं एवढंच मला माहिती आहे, बाकी मला काही विचार नाही. लगेच परमात्म्यानं ब्राह्मणाचं रूप टाकलं आणि आपलं मूळ रूप प्रगट करून त्याला दर्शन दिलं. अशी गोष्ट आमची गुरुजी सांगत असत. यात काय तात्पर्य आहे? कालाधिकाचंही चिंतन नाही आहे. काल वगैरे काही माझ्याकडून योग्य होतं अयोग्य होतं याचं पण चिंतन नाही. कालाचंही चिंतन नाही. 40 दिवसांनी, 12 वर्षांनी, 13 वर्षांनी, 2 जन्मांनी, किती जन्मात भेटेल की आपण जे असं बोलत असतो, हे काहीही बोलायची गरज नाही. तुम्हाला मी सांगतो, हे काहीही न बोलता सुद्धा केवळ आपलं चिंतन आपण आपल्या पद्धतीनं शास्त्रानं सांगितलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवून आपण जर करत गेलो तर परमात्मा प्राप्ती ही निश्चित आहे. वस्तुतः वेदांत तर म्हणतं की दररोजच्या दररोज तुम्हाला परमात्म्याचं दर्शन आहे. घटपट वगैरे हे जे पदार्थ आहेत याच्यातला आहे जे भाग आहे तो परमात्माच आहे सद्रूपानं. स्वप्नावस्थेमध्ये जे तुम्हाला स्वप्न वगैरे दिसतं ते सगळं परमात्माच आहे, कारण तिथं बाकी काहीच नसतं. डोळे नसतात, काही नसतं, हात नसतो, काही नसतो. ते सगळं चित्र असतं ते सगळं परमात्म्याचंच असतं. आणि सुषुप्ती अवस्थेत तर प्रत्येक प्राणी, सुषुप्ती म्हणजे गाढ झोप, ज्या झोपेत कोणी किती हलवलं तरी काही होत नाही आपल्याला, अशी जी झोप आहे गाढ झोप, त्या गाढ झोपेमध्ये प्रत्येक प्राणी दररोजच्या दररोज परमात्म्यामध्ये विलीन असतो. त्यामुळं तुम्हाला तिन्ही अवस्थेत परमात्म्याचं रोज दर्शन आहे. माहीत नाही त्या दृष्टीनं आपलं चिंतन नाही, कारण आपल्या आत्म्यावर पुन्हा पहिला विषय येतोय, भ्रमाचा विषय वगैरे जो पहिल्या दिवशी सांगितलं, त्यामुळं आपल्याला ते कळत नाही. तर ते पुट दूर होणं, मलविक्षेप आणि आवरण दूर करणं हे आपलं पहिलं काम आहे. आणि ते मल दूर करणं हे आपलं काम आहे. कुठलं आवरण दूर करायचं काम, विक्षेप आणि आवरण जे आहे ते सद्गुरू करत असतात. ते पहिलं काम आपण व्यवस्थित बजावलं की सद्गुरूची प्राप्ती होते. मग हे सद्गुरू कसे असतात वगैरे ते वर्णन यामध्ये ठीक आलेलं आहे. 3 दिवसात यथाशक्ती यथामती ते उद्धव गीतेचा आजचा मी एकदम धावता आढावाच घेतला आहे. जसा जमेल तसा आढावा घ्यायचा प्रयत्न केला. खरं म्हणजे 3 दिवसाचा हा विषय नाही आहे. 7 दिवस जरी ठेवलं तरी नाही विषय. तुम्हाला मी सांगतो, आमचे नांदेडला अनंत महाराज टाकळीकर म्हणून होते आणि एकनाथ महाराज खडकीकर म्हणून होते. ते एकनाथ महाराज खडकीकरांनी एकदा आनंद महाराज टाकळीकर प्रवचन करत असत, भागवत पुराण वगैरे करत असत. एकनाथ महाराज चिकित्सक विद्वान होते, ते काही भागवत वगैरे करत नसत, पण विद्वान अतिशय होते. तर ते एकदा असं म्हणाले की मला एकदा एकनाथी भागवत सांगा म्हणाले. 4 महिने जरी सांगितलं तर मी बसतो. त्यावेळेस आनंद महाराजांनी उत्तर दिलं होतं, ते म्हणजे 4 वर्ष लागतील तेव्हा ते संपेल, तोपर्यंत नाही संपणार. एवढा मोठा विषय याच्यामध्ये. ते 2-3 तासाच्या प्रवचनानंतर काही संपणार नाही. याच्यात पुन्हा भगवंतांनी काही विषय पुन्हा सांगितले. उद्धव गीतेतही तसंच आहे, उद्धव गीतेतही तसंच आहे. पुन्हा विषय काढून सांगितले. त्याचं कारण असे की वेदांत जो आहे हा समजला असं वाटतो पण तो समजत नाही, हे लक्षात ठेवा. जवळ आला असं वाटतं तरी आभासासारखंच निर्माण होतं. म्हणून कुठेही संशय राहू नये. विषय फार अवघड आहे, म्हणून परमात्म्याने वेगवेगळे प्रसंग काढून पुन्हा तोच विषय सांगितला आहे. प्रत्येक वेळेस प्रक्रिया वेगळी सांगितली, पद्धत वेगळी आहे, पण विषय तोच आहे. अशा पद्धतीने भगवंतांनी यामध्ये मुक्तीचा पूर्ण मुक्ती हे जे लक्षण आहे भागवताचं ते या 11 स्कंदामध्ये आले. भगवंतांनी उद्धवाला हा सगळा उपदेश दिला आणि उद्धवाने त्यानुसार वागून परमात्माची प्राप्ती केलेली आहे. आपणही आपल्या यथाशक्ती यथामतीनुसार त्यानुसार वागून आपल्याला आपल्या सद्गुरूंची कृपा प्राप्त व्हावी आणि प्रत्येक जीवालाच परमगती प्राप्त व्हावी एवढीच इच्छा या निमित्ताने व्यक्त करतो आणि झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्ण विराम देतो.